समाधान हा विषय आपल्याला विचार करायचा आहे. तितिक्षेमध्ये आपण कुठलीही गोष्ट करण्याविषयी आपली अंतःकरण वृत्ती शांत असली पाहिजे अशी एक भूमिका मांडली की विसंगती ही आपण सहन करावी आणि त्या सहन करण्याला सहजता यावी. काही वेळा काय होतं, ती सहन करावी या शब्दालाच लोक आक्षेप घेतात आणि नाही नाही तर त्या वृत्तीला स्थिरता आली पाहिजे अशी एक भूमिका मांडली जाते. पण आधीची जी भूमिका आहे की त्या तितिक्षेला सहन करण्याची एक वृत्ती तयार व्हावी माझ्या अंतःकरणामध्ये आणि मग हळूहळू सहन करता करता एक दिवस मी सहन करतो हा भाव निघून जातो. म्हणजे साधनेची सुरुवात थोड्या एक प्रयत्नाने होते आणि त्याच प्रयत्नातनं हळूहळू त्याला सहजता येते आणि सहजतेमध्ये ते साधन संपतं. हा त्यातला एक मुख्य विचार आहे. तर आता आपण समाधान या विषयाला सुरुवात करणार आहे. तर समाधानाची व्याख्या कोण वाचतंय का? हां. समाधान मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यात समाधान म्हणतात. हां, मनाची एकाग्रता प्राप्त झाली असता म्हणजे त्या अंतःकरणाच्या म्हणजे मनाच्या, आता मनाचा स्वभावच खोडकर आहे की संकल्प विकल्प करणं हा त्याचा एक मुख्य दोष आहे. पण त्याच दोषाला आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, एक उपयुक्त साधनेत त्याला तयार करायचं आहे. मग त्या मनाला आपण काय करायचं, आपण ठरवलं आहे की मना सज्जना राघवे वस्ती कीजे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. अशा पद्धतीने त्या मनाला हळूहळू शांत करायचं आहे. मनाची एकाग्र स्थिती म्हणजे काय झालं की मन शांत झालं आणि मन शांत झाल्याबरोबर मला माझ्या आनंदाचा अनुभव येऊन जातो. एकाग्र स्थिती किंवा समाधान या शब्दाचा अर्थ संतोष असा सुद्धा घेतला आहे. समाधान या शब्दाचा अर्थ आनंद असा सुद्धा घेतला आहे की समाधान ते पावावे निस्संगपणे, अशी एक भूमिका समर्थांनी मांडलेली आहे की ते निस्संग समाधान म्हणजे ज्या समाधानामध्ये कुठलाही संग नाही. निस्संग योगी असं शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे निसंगपणामध्ये असंग म्हणतो आपण त्याला, असंगोयम पुरुषाहा अशी श्रुती आहे. तो पुरुष असंग आहे आणि तो मी आहे. अशा पद्धतीने समाधान नावाची विचारधारा आपल्या अंतःकरणात रुजवायची वेळ येते. त्यावेळी आपली अंतःकरण वृत्ती थोडक्यात शांत होणे हाच त्यातला मुख्य भाग आहे. हा, ती आता तो त्याचा उपाय आहे. पांडुरंगी दृढ भावो म्हणजे ती अंतःकरण वृत्ती कुठेतरी वळवली पाहिजे. म्हणजे कुठे, तर जिथे ती शांत राहू शकते तिथे वळवली पाहिजे. म्हणजे कुठे वळवली पाहिजे, तर जिथे अनुकूल प्रतिकूल भाव रहित शांती असते तिथे. आता पांडुरंगाच्या चरणी गेलो तर पांडुरंगाकडे आनंद देण्याशिवाय दुसरं काही नाहीये. तिथे दुसरं काही नाहीये तर तिथे वृत्ती न्यावी. किंवा सद्गुरूंकडे गेलं आपलं चित्त तर सद्गुरू कसे आहेत, शांत आहेत. मग त्यांचं वर्णनच केलंय, ते शांत आहेत म्हणून त्यांच्या विचारधारेमध्ये अंतःकरण वृत्ती किंवा या उपनिषदांच्या विचारधारेमध्ये असलेली अंतःकरण वृत्ती म्हणजे कुठल्याही विचारांमध्ये माझ्या अंतःकरणामध्ये विशेष भाव नसला पाहिजे. म्हणजे विशेष भाव जिथं आहे की मी अभ्यास करतो हा एक विशेष भाव, मी जगाची निवृत्ती केली हा एक विशेष भाव, तिथे खऱ्या अर्थाने निवृत्ती झालेली नाही. अंतःकरण वृत्ती ही सहज शांत असली पाहिजे. मग आता ती कशी नसावी आणि कशी असावी याचे विचार मांडताना विषयांमुळे सुद्धा अंतःकरण वृत्ती शांत होते असं एका ठिकाणी पुढे येणार आहे. काही तरंगांमध्ये ते विचार मांडले गेलेले आहेत. मग ती शांत होते, पण ती शांत वृत्ती काय आहे ती काही काळच टिकते. ध्यानामध्ये अंतःकरण वृत्ती शांत होते, संवादी विचार आहे. पण ध्यानामध्ये अंतःकरण वृत्ती शांत होते तेव्हा तिचा काळ बहुत असतो. निष्काम अंतःकरण जर का आपलं तयार केलं आणि निष्काम अंतःकरणातनं एखादं कर्म केलं तर आपली अंतःकरण वृत्ती टिकणारी जी आहे शांत अंतःकरण वृत्ती ती जास्त असते. पण तीच जर का विषयाकार अंतःकरण वृत्ती झाली तर अनुकूल विषय मिळाला तर ती शांत होते आणि प्रतिकूल विषय मिळाला तर ती दुःखित होते. म्हणून विषय माझ्या मनासारखा घडला म्हणून माझी अंतःकरण वृत्ती शांत झाली तर मग ती काही काळ जरा टिकावी ना, 5 मिनिटं 10 मिनिट. पण ती तसं होत नाही, लगेच माझी दुसऱ्या विषयाकडे अंतःकरण वृत्ती वळते. याचा अर्थ विषयाकार अंतःकरण वृत्ती ही मला जास्त वेळ सुख देऊ शकत नाही. म्हणून ते संत म्हणतात तसं विषयजनित सुख होणार नाही. म्हणजे मुख्य विषयजनित सुखांपासून मिळालं तर सुख हे कसं आहे, थोडंसं आहे. मग त्यातून जर का मला शुद्ध सुखाची जर का ओढ लागली तर त्या विषयांच्या मागे असणारं जे काय सुख आहे त्याचा विचार मला केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे
की आपल्या अंतःकरण वृत्तीला पुन्हा एक विचार आपल्या अंतःकरणात आला पण नाही पाहिजे की हे केलं असतं तर मी बरं झालं असतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं, कुठून मला बुद्धी झाली आणि मी हे केलं. असे 3 विचार माझ्या अंतःकरणात येतात, तेव्हा हे 3ही विचार माझी अंतःकरण वृत्ती अशांत करणारे असतात. मग आता मी योग्य केलंय का नाही याचा निर्णय कसा लावायचा, तोही मोठा अवघड असतो. मग ते विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. पुन्हा निषेधामध्ये पुन्हा परस्त्री, परधन, परनिंदा हे 3 विषय मांडलेले आहेत. मग तेच विषय जर का मी शांत केले तर असे विचार करताना मग मज देऊनी जाळीत कर्मफळे, कारण मी केलेलं कर्म निष्काम आहे का नाही. मग अशी जेव्हा विचारधारा अंतःकरणात होते तेव्हा मी सतत काय करावं, कृत्रिम पद्धतीने, म्हणजे आधी सुरुवात कशी असते, कृत्रिम असते. मग कृत्रिम पद्धतीने मी ते कर्म ईश्वराला अर्पण करावं. असं कृत्रिमपणा हळूहळू काय होतो, कमी होतो. कारण प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा शिकताना कृत्रिमच असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण सायकल शिकायला गेलो तर ती सुरुवात कशी असते, जरा कृत्रिमच असते. पहिली कशी असते तर ती थेरॉटिकल असते. आपल्याला सांगतात डावा ब्रेक दाबा, उजवा दाबू नका ब्रेक, नाही तो गाडी पुन्हा पलटी होते सायकल, हे सगळं सांगितलं जातं. पण होतं काय, हे पहिल्यांदा आपण थेरॉटिकल शिकलेलं असतो. मग ते शिकलेलं आपण हळूहळू अंमलात आणायला सुरुवात करतो आणि अंमलात आणायला सुरुवात केली की मग सायकल हळूहळू आपल्याला काय होते, थोड्याफार प्रमाणात चालवायला शिकता येते आणि हळूहळू इतका मी काही दिवसांनी एक्सपर्ट होतो की मी सायकल चालवतो हा भावच निघून जातो. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की अशी हे जे टप्पे आहेत ते पार होतात. तसेच साधनेचे टप्पे, समाधानाचे टप्पे, की समाधान काय आहे की ते येणं, कुठलाही विचार आला किंवा गेला तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती काय झाली पाहिजे, शांत राहिली पाहिजे. पण त्यासाठी पूर्वी आलेला विचार हा संवादी विचार आहे, मग त्या विचाराला वाव द्यायचा. आलेला विचार हा रामस्वरूप जाणून घेण्यासाठी आहे, मग त्याला वाव द्यायचा. आलेला विचार देहबुद्धीचा आहे, मग त्याला काय करायचं, शांत करायचं. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते ज्या गोष्टी माझ्या अंतःकरणात सिद्ध होतात त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती थोडीशी व्यग्र पावते, काही करी विशेष होते, तेव्हा त्या विशेष होण्यापासून मी माझ्या अंतःकरणाला पुन्हा शांत करायचं आणि शांत करून काय करायचं, ती शांत झाली की मी काय आहे, मी समाधानात आहे. आपण नेहमी श्री गुरूंचरणी गेलो की समाधानात असतो आणि तिकडून निघालो की काय असतो, आम्ही पुन्हा बोललं तर मग वाईट वाटतं, आम्ही आमचं असमाधान व्यक्त करतो. कसं व्यक्त करतो की आता इथून निघताना माझा पाय निघत नाही. तर पाय निघत नाही म्हणजेच असमाधानात मी निघालेलं आहे. आपला काय आहे, जाताना जेवढा मी शांत असलो पाहिजे तेवढाच तिथे शांत, आणि तेवढाच मी निघताना शांत, आणि तेवढाच मी माझ्या घरात आल्यावरही शांत. ही स्थिती मला प्राप्त करून घ्यायची. आणि ती जर का प्राप्त करायची असेल तर मग कुठलंही निषिद्ध कर्म हे मला करता कामा नये, आणि मग मी ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केली पाहिजेत. आणि मग संत जे मला सांगतात त्याप्रमाणे संतांवर श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा, श्रद्धा सुद्धा आपल्याला अंतःकरणात शांत वृत्ती तयार करते. म्हणून हे सगळे जे समाधी षटकाचे जे विचार आहेत ते अंतिमतः मला काय देतात, असा जेव्हा विचार करायची वेळ येते ते अंतिमतः मला समाधानच देतात. म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती शांत करतात. म्हणून हा काय आहे, एक शांत करण्याचा एक उपाय आहे. मग शांत अंतःकरण वृत्ती कशी असते असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा शांत अंतःकरण वृत्ती कशी असते तर ती अनासक्त असते. कारण वैराग्याचा विचार आहे. विवेकयुक्त वैराग्यामध्ये काय सांगितलंय किंवा शमदमाच्या अभ्यासात काय सांगितलंय की आपली अंतःकरण वृत्ती देहादी प्रपंचाच्या विचारामुळे थोडीशी आसक्त होते. म्हणजे त्या विचारांचा करता किंवा त्या घडणाऱ्या गोष्टींचा करता मी होतो. आणि मग तिथे काय होऊन जातं, मला कोणीतरी चांगलं म्हणतं तरी सुद्धा मला सुख होतं. पाहिलं तर गेलं तर ते काय झालेलं आहे, आसक्तीमुळे मला सुख मिळालंय, माझ्यामुळे झालंय अशी एक भूमिका तयार होते. मग मी तिथे काय असतो, वास्तवात बिघडलेलोच असतो. कारण सुखसुद्धा काय आहे, ती अंतःकरणाची स्थिती, थोडीशी शेकी अंतःकरणाची स्थितीच तयार करतं. तसंच दुःखही आहे, प्रतिकूलातनं दुःख होतं. म्हणून इथे काय आहे, समाधानासाठी आपल्याला अनासक्त वृत्तीचा खूप मोठा एक उपयोग आहे. आणि म्हणूनच आपल्याला काय आहे, ही अनासक्त वृत्ती आपल्या अंतःकरणात बाळगली पाहिजे. आणि ती जर बाळगली तर मग काय होणार, असा एक प्रश्न विचार येतो. तेव्हा समर्थांनी एक 10व्या दशकामध्ये एक 6वा समास लिहिलेला आहे. तो समाधान या केवळ या एका शब्दावर तो समाधान हा सगळा समास आहे. तो मुळातनं तुम्ही पहा. पण त्यातली मला एक ओवी आता इथे एक अभ्यासाला आठवली.
म्हणजे मी ती लिहून आणली आहे. जेथे मुराले मी पण तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीजे. आता समाधानाची व्याख्या ही समर्थांनी सांगायला सुरुवात केली. त्यातली ही एक ओवी आहे, जेथे मुराले मी पण. म्हणजे मी पण जे माझ्या अंतःकरणात विशेषत्वाने आहे आणि तत्सापेक्ष अभ्यास करणारा मी, अशी एक भूमिका आहे. कारण आपण नेहमी काय करतो की एक मी असतो की तो देहादी प्रपंचात बुडालेला असतो. मग त्यालाही मी काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की अरे असा कोणता मी आहे की तो देहादी प्रपंचात आहे पण तो मात्र सुख आणि दुःख निर्माण करत नाही. त्यावेळी उत्तर असं येतं की विशेष मीमुळे सुखदुःख निर्माण होतं, सामान्य मी मध्ये मात्र कर्म करायला सांगितलीच आहेत, कारण कर्म करण्याशिवाय पर्यायच नाहीये. मग असं जर असेल तर मला ती कर्म केलीच पाहिजेत. तिसऱ्या अध्यायाचा विचारच तोच आहे की तुला अर्जुना कर्म करण्याशिवाय पर्याय नाहीये, तुला तुझं नियत कर्म करावंच लागेल. ते सुद्धा कसं केलं पाहिजे, मीपणा सोडून केलं पाहिजे. आणि ते सोडून केलं तर मग काय आहे, मीपणा जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे. म्हणून हा मीपणा जो आहे तत्सापेक्ष आलेला संवादी मीपणा, तो सुद्धा काय आहे. पण तो आहे तर त्याच्यातही द्वैत आहे, तेही शांत झालं पाहिजे. म्हणून जेथे मुराले मी पण, म्हणजे एक प्रपंचाचा एक मी असलेला विचार आणि त्या प्रपंचातनं सुटून गेलेला मीपणाचा आणखीन एक तत्सापेक्ष असलेला अभ्यास करणारा मी, साधन करणारा उत्कृष्ट मी, असा जो विचार आहे ते मी पण काय झालं, मुरालं, निघूनच गेलं. आणि मग काय, त्याची अनुभवाची खूण, तोच खऱ्या अर्थाने समाधानाचा विचार आहे. कारण का, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोली. कारण जिथे अनुर्वाच्य स्थिती येते सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नाहीये. म्हणजे मी समाधानी आहे या अंतःकरण वृत्तीलाही पुन्हा सहजता आली पाहिजे. तोपर्यंत काय आहे, आपला अभ्यास काय करायचा आहे, सतत करतच राहायचा आहे. जे करत आहे तेच मी अभ्यासाच्या नावाने, जे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय. म्हणून इथे काय आहे, हे जे सहजची समाधान झाले, हा जो विचार आहे अनुर्वाच्य झालं, अशी जी भूमिका आहे ती मला कळली पाहिजे. म्हणून इथे काय आहे की माझी अंतःकरण वृत्ती काय पाहिजे की मी करता या भूमिकेतली नसावी. पुन्हा फलाशेचा तिथे विचार नको. नोकरीत फलाशेचा विचार हा आपल्याला नेहमी अशांत करतो की मी केलंय खरं, पण त्यातून मला काय मिळणार, अशी एक भूमिका माझ्या पुढे येते. त्यातून मला काय मिळणार असं भूमिका आली की त्यातून मला एवढं प्राप्त झालं पाहिजे. आणि तेवढं प्राप्त झालं नाही की मग माझं काय होऊन जातं, माझं सगळं असमाधान माझ्या अंतःकरणात ते पुढे येतं. मग ते घरी आल्यावर सुद्धा रागाच्या स्वरूपात निघतं. म्हणून इथे काय आहे, नोकरी जरी करायची असली तरी सुद्धा ती नोकरीतलं काम जे आहे ते पूर्ण स्किल वापरून करायचं. पुन्हा काय होईल, कसं होईल याचा जप नाही करायचा की मला पुढचं प्रमोशन मिळेल का, नाही मिळेल का. ते मिळायचं तेव्हा मिळणारच आहे. म्हणून इथे काय आहे की हा सगळा जो शांतपणा अंतःकरणाचा तयार करण्याची जी भूमिका आहे ती समाधानाची भूमिका आहे. त्यामुळे माझी एकाग्र चित्तस्थिती ही मला आली पाहिजे. संतांचंही तेच सांगणं आहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. पण संचिताचा संबंध जो आहे ना तो फळाशी आहे, प्रयत्नांशी नाहीये. यत्न तो देव जाणावा, पुन्हा जपी ललाट रेषा पालटेना. म्हणून इथे प्रयत्नांचा विचार इथे कुठेही तोकडा केलेला नाही समर्थांनी, किंवा हे लिहिणारे जे नाथ महाराज आहेत त्यांनी सुद्धा. ती स्थिती आहे तैशापरी राहे, पण ती कशाची, ती फलाशेच्या संदर्भातली. फळ मिळणारं जे आहे ते जे मिळणार आहे तेच मला मिळणार आहे, पण यत्न मात्र कुठेही सोडायचा नाही. म्हणून इथे काय आहे की समाधान नावाची जेव्हा विचारधारा आपल्या पुढे येते तेव्हा काही गोष्टी घडतात, आणि घडतात त्यावेळी चांगल्या गोष्टीचं श्रेय मी नेहमी घेतो, आणि प्रतिकूल काही गोष्ट घडली की ते श्रेय काय करतो, दुसऱ्यावर ढकलतो. असं नाहीये की प्रत्येक ठिकाणी मी जबाबदार राहून म्हणजे जे काय बोलतो, वागतो, करतो याला मीच जबाबदार राहिलो की मग काय होतं, दुसऱ्यावर ढकलून देण्याची एक वृत्ती असते ती निघून जाते. कारण याला काय म्हणतात, ही चॅप्टर केस तयार होते. अशी चॅप्टर केस माझ्या अंतःकरणाची नसावी. मी कसा असावा, अत्यंत काय म्हणूया, असा फुलासारखा नाजूक असावं माझं अंतःकरण की दुसऱ्याच्या दुःखे दुखवला, अशा पद्धतीने असावा. दुसऱ्याच्या सुखे सुखवला अशी पुन्हा भूमिका असली पाहिजे. मग असं जर असेल तर आपल्या अंतःकरण वृत्तीला समजा एखादी गोष्ट अनुकूल घडली किंवा प्रतिकूल घडली तर माझ्या अंतःकरणातली समाधानाची स्थिती आहे ती कधीच बिघडत नाही. मग त्याच याच्यातनं माझं मग अंतःकरणात वैराग्य तयार होतं. मग आता वैराग्य पाहिजे असेल तर त्याला विवेकाशिवाय पर्याय नाही. म्हणून
जीवब्रह्मैक्य ज्ञान अंतिमतः म्हणजे समाधानातनं आपण जेव्हा अंतःकरणातनं अंतिम शांती ब्रह्मशांती ज्यावेळी विचारधारा करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र ती अज्ञान निवृत्तीपूर्वकच असते. आणि मग अशी असेल तर हा जो 10-6 समाज समर्थांनी समाधानाचा लिहिलाय त्यावेळी शेवटी असं लिहिलंय, ऐसे आहे समाधान बोलताच न ये जाण, इतुकेच बाणली खूण निशब्दाची. म्हणजे समाधान कसं पाहिजे की ते समाधान बोलता कामा नये. म्हणजे त्याच्याविषयी ते समाधान जे माझ्या अंतःकरणात झालेलं आहे आणि जी आनंद स्थिती मला प्राप्त झालेली आहे त्या समाधानाबद्दल बोलताच कामा नये. आता इतकेच बाणली कोण निशब्दाची, म्हणजे मी निशब्द होणं समाधानाच्या बाबतीत हे खरं अंतिम समाधान म्हणजे एकाग्र चित्त साधल्याचं लक्षण आहे. म्हणून तिथपर्यंत मला या समाधी षटकाचा अभ्यास करायचा आहे आणि असा मी अभ्यास केला तर मला माझ्या आनंदापर्यंत जाता येतं. हा खरा समाधानाचा विचार आहे. यावर काही कोणाच्या शंका असतील तर त्या आपण अभ्यास करू शकतो. मग असं वाटतं की आपण हे उगाच केलं करायला नको किंवा उगाच बोललो बोलायला नको, पण मग इथे विवेक जागा असला पाहिजे. असलाच पाहिजे. कारण काय आहे, ही वेळ येणार. हो, खोटं बोलू नका हे जे म्हणलंय ना ते बरोबर आहे. कारण का बोलू नका खोटं याचा विचार केला पाहिजे. कारण खोटं बोललं की लक्षात ठेवावं लागतं आणि लक्षात ठेवायची वेळ येते. मी 4 जणांबरोबर खोटं बोललो तर ते कुठं कुठं मी लक्षात ठेवायचं. त्याच्यापेक्षा काय आहे, खरंच मी आपलं बोललं तर ते जास्त चांगलं. पण पुन्हा सत्यम प्रियात प्रियम ब्रूयात हा विचार आहेच आहे की एखादी अप्रिय घटना माझ्या सत्य बोलण्यामुळे घडणार असेल तर त्याला पुन्हा प्रत्येक नियमाला अपवाद असतो. तो तेवढा अपवाद त्यांनी दिलेला आहे. तो काही अडचणीचा विचार नाही. पण खरं बोललं तर मी समाधानात राहतो. मला कोणी बोट दाखवू शकत नाही की तुम्ही हे मागच्या वेळी बोलला होता, पण मी सततच खरं बोलत असल्यामुळे मग मी होच म्हणतो त्याला. मग मी हे बोललो होतो पण तुम्ही वे ऑफ थिंकिंगमध्ये त्याचा अर्थ वेगळा घेतला, पण माझ्या बोलण्याचा अर्थ हा होता. असं रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट आपण त्याचा सुद्धा विचार सांगू शकतो. अदरवाईज मग काय होऊन जातं, ते तुमच्या मनात असं आहे माझ्या मनात नाही या जस्टिफिकेशनला काही अर्थ नसतो पाहायला गेलं तर. काही वेळेला असं आपला हेतू नसतो, आपण बोलतो साधारण पण समोरची व्यक्ती अर्थ वेगळा काढते. मग आपण अर्थासहित बोलावं, विथ रेफरन्स बोलावं. शक्यतो तसंच बोललेलं नेहमी चांगलं असतं. म्हणजे आजच मला एक फोन आला होता तर ती व्यक्ती म्हणाली की मी अशा अशा पद्धतीने अभ्यास करत आहे. आता ती अशा अशा पद्धतीने अभ्यास करत आहे ती त्याच्या या अभ्यासाच्या स्तरावर योग्यच आहे. आता त्या व्यक्तीला ती दूरची स्थिती जी आहे सहजावस्थेची ती बोलण्यात काय अर्थ आहे. अभ्यासाच्या स्थितीत ती व्यक्ती आहे आणि ती योग्य करतीये आणि ती असंच योग्य करत राहिली म्हणजे अभ्यासाचा विचार जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या दृष्टीने तर तिला पुढचे विचार कळण्याची व्यवस्था आहे. मग तिला आत्ता पुढचा विचार नाही सांगायचा, तो आत्ता तात्पुरता योग्य विचार आहे तो त्याला क्लिअर करायचा आणि पुढे तो साधन त्याचं अपग्रेड होतं. अपग्रेड झालं की तो समाधानाकडे सहजच निघून जाऊ शकतो. म्हणून हेही विचार असे असतात त्याच्यामध्ये. म्हणजे कोणालाही न दुखावता त्याचं साधन उत्तम चाललं पाहिजे ही भूमिका आपल्याला समोर मांडता आली पाहिजे. बोलतात काही लोक बोलतात मग त्यांना एकदमच म्हणालो तुझं फार हे चुकलंय तर ते थोडंसं गोंधळाचं असतं. पण ते अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मग काही अडचण येत नाही. मनाचं समाधान हा आणि अंतःकरणाचं समाधान त्याच्यात थोडा फरक आहे. मूळ उदाहरण हा एखादं आपण मनासारखं काम केलं की आपल्याला त्यावेळेला समाधान असतं. आपल्या मनात होतं त्याचं काम केलं तसं समाधान होतं. पण ते काम जरा कोणी विस्कटलं की आपलं समाधान हे होऊन जातं. म्हणजे ते अंतःकरणापासून नाही. म्हणजे असं आता अंतःकरण म्हणजे काय, मूळचं शांत अंतःकरण म्हणजे सरोवर असं एक गृहीत धरूया. आता त्या सरोवरात काय झालं, एक संकल्प विकल्प तयार झाला. आता आपला संकल्प शुद्ध आहे की नाही, हा अभ्यास वर्ग इथे सुरू करायचा आहे असं म्हणूया. आता हा शुद्ध संकल्प आहे पण त्याच्यामध्ये काही अडथळेही येऊ शकतात. म्हणजे त्याच्याबद्दल काही हे नाहीये, काही भागात काही वेळा अडथळा येऊ शकतो. पण आता अडथळा आला तर तो मी आणला का असा एक विचार करायचा. मी जर आणलेला नसेल तर त्याला मी जबाबदार कसा. म्हणजे मुख्य विचार काय आहे
की माझ्या मनाने एक चांगला संकल्प केला, त्याच्यामध्ये एक अडथळा आला. आता इथे हा वर्ग सुरू झाला, त्याची पण एक पत्रिका आहेच ना, की तो किती दिवसात पूर्ण होणार आहे, किती वेळात पूर्ण होणार आहे, त्याप्रमाणे तो घडत जाणार आहे. मग आपण काय करायचं, त्या प्रवाहात राहायचं. मग मनाने काय केलं, चांगला निर्णय घेतला. आता चांगला निर्णय घेतला, काही वेळा तो माझ्या मनासारखा तो कम्प्लिशन रिपोर्ट देतो, काही वेळा माझ्या मनासारखा तो कम्प्लिशन रिपोर्ट देत नाही. पण पुन्हा काय आहे, की काहीही झालं तरी सकल करणे जगदीशाचे. माझं मन जे आहे त्याला आधार काय आहे, विचारसागरचा अभ्यास वर्ग सुरू व्हावा, याला आधार काय आहे, ती त्याचीच इच्छा म्हणून मी सुरू केलाय ना. मग आता त्याची इच्छा आहे तर त्याने ती सफळ करण्याचं काम त्याचं आहे. अशा पद्धतीने मी विचार केला तर मग मनाची काय होत नाही, तगमग होत नाही. मुख्य मुद्दा काय आहे, काही जरी विपरीत झालं तरी तिथे तगमग होता कामा नये. कारण रिझल्ट हे दोन्ही बाजूनी मिळणार आहे. कधी अनुकूल असणार आहेत, कधी प्रतिकूल असणार आहेत, कधी सेमी असणार आहेत. पण कुठल्याही निर्णयामध्ये पुन्हा अंतःकरणाची स्थिती ही शांत ठेवणं प्रयत्नांनी, हा त्या अभ्यासाचा भाग आहे आपला. म्हणजे मन हे अशांत होऊ शकतं, पण ते मन अशांत होता होता मी काय करू शकतो, त्याला शांत करू शकतो. हळूहळू ते मन, अशा काही गोष्टी घडल्या तरी पूर्वीचे ते प्रसंग असतात ते आपल्या पक्के लक्षात असतात. त्याप्रमाणे हे काय आहे, हे असं घडलेलं आहे, मग मन माझं काय होऊन जातं, आपोआपच शांत राहतं. असं होतं. पण त्याला काही घाबरायचं कारण नाही. कारण मन वायुतत्वाचं आहे, मग वायुतत्व चंचल आहे, मग ते कोणाच्या सत्तेवर आहे, पुन्हा ते आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. मग तो आत्मा मी आहे, म्हणून मन हे माझ्याच सत्तेवर काय करतं, कार्य करतं. कधी कधी ते काय करतं, त्याचा स्वभावच आहे की असं, कधी कधी तसं. पण त्या अशा तशामध्ये सुद्धा संवादी असं तसं असेल तर अंतःकरण वृत्ती ही शांतच राहते. म्हणून त्याची काळजी करायची नाही. एक अभ्यास करणारी अंतःकरण वृत्ती तयार राहिली की मग मनही चांगले विचार करतं, त्याप्रमाणे बुद्धीही तसाच निर्णय घेते आणि चित्तातही चांगल्या विचारधारा राहिल्या की माझी अंतःकरण वृत्ती समाधानाची राहते. असा त्याचा विचार. म्हणून मनाने चांगलेच संकल्प विकल्प करायचे असं. पण अंतःकरण जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे की मूळ अंतःकरण शांत वेगळं आणि त्याच्या क्रियेनुसार अंतःकरणाचे 4 भाग पडतात. मनाचं, बुद्धीचं, अहंकाराचं, हे त्याच्या क्रियेनुसार पडतं. तर मूळ अंतःकरण जे शांत आहे ते या 4चा उपयोग करून मी शांत ठेवलं. म्हणजे मनाने निर्णयच घ्यायचे. दररोज आपण आपल्या मनातल्या मनात स्वाध्याय आपला कायमच पाहिजे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना राघवे वस्ती कीजे, हेच त्याची उत्तर आहे. सतत मी मनाला समजावून सांगायचंय की मना हे तू काय करतोय, सतत माझा मनाशी संवाद चालला पाहिजे. की मन काय म्हणतं, तू सिनेमाला जा, आणि मला जे अभ्यास करणारं मन जे आहे ते काय म्हणतं, विचारसागरच्या अभ्यासाला बस. मग त्या 2 मनांचं द्वंद्व होणार आहे, होऊ दे, त्याला काही फिकीर करायचं कारण नाही. पण मला काय चांगलं हे माझ्या लक्षात आलं की काय होऊन जातं, ही सिनेमाला जाणारी वृत्ती आहे ना, ती 5-10 वेळा निर्माण होईल अगदी, कारण आवड आहे म्हणून ना, खूप आवड आहे म्हणून. पण नंतर ती काय होईल, 1 महिन्या 2 महिन्यांनी त्या वृत्तीचा काय होऊन जातो, आता पुन्हा समूळ नाश होऊन जातो. मग ती वृत्ती परत उठत नाही. हा त्यातला भाव आहे. म्हणजे आपल्याला त्या नको असलेल्या वृत्तीला वावच द्यायचा नाहीये, हे आपल्या अंतःकरणाने ठरवलंय. मग ठरवलं की काय झालं, तिथे वाव द्यायचाच नाही. मग ती वृत्ती सतत काय केली पाहिजे, पुन्हा भक्तिपंथेची अभ्यास करणारी वृत्ती हीच खऱ्या आनंदाकडे निघून जाते. म्हणून अभ्यास नेहमी म्हणतात हा 24 तासाचा विचार आहे. म्हणजे तर झोपेतले विचार सोडून द्या, पण जेव्हा मी जागृतीत असतो तेव्हा मात्र सर्वांची माझं वागणं, काय पद्धतीने मी बिहेव होतोय, या सगळ्या गोष्टी माझ्या समाधानाच्या कधी कधी आड येतात आणि कधी कधी पुन्हा माझ्या समाधानापासून मला दूर नेतात. मग तिथेच मी मला समजावून सांगायचं, आलेली मूर्ती काय आहे, पुन्हा रामाचीच आहे, पण सध्या या मूर्तीचा काय आहे, तमोगुण वर आहे, विसंगती म्हणजे काय, माझ्याच घरातली आहे किंवा माझीच जवळची नातेवाईक आहे. मग आता रामकृष्ण हरी म्हणण्याशिवाय काय आपल्या हातात आहे. मग होय म्हणायचं आणि आपण आपल्या मनात जय जय रामकृष्ण हरी म्हणायचं. असं काही झालं तरी माझी अंतःकरण वृत्ती मी शांत ठेवणार आहे, कारण शांत स्थितीतच पुन्हा आनंदाचं खरं प्रगटीकरण आहे. हे सतत विचार करायचं. म्हणजे आपण आपल्याला क्षमा केल्यासारखं तात्पुरतं, ते चुकलं, माझ्या मनात आलं का, एवढंच म्हणायचं. बस पण बस फक्त हा, धरून बस ठेवायचं. बस आता परत चुकता कामा नये. बस हळूहळू. म्हणजे कसं, मी मला पिंजऱ्यात उभं करायचं नाहीये माझं चुकलं म्हणून. माझं चुकलं मान्य आहे, पण नेक्स्ट टाइम आता उद्या ही चूक करू नये.
असं आपल्या मनाला बजवायचं. मग नेक्स्ट टाइम ती चूक होत नाही. हळूहळू मग माणूस काय होतो, सुधारत जातो. कारण कुठली गोष्ट एकदम जमत नाही, तिला थोडंसं जरा काय म्हणूया, आंधरून गोंधरून म्हणतो आपण, तसं ते करायचं. नाही तर मग तेवढा हेकट तरी स्वभाव पाहिजे. येरी मोहरा झाला, पूर्वी कसा होता, तमोगुणी होता, कोण, वाल्या कोळी. मोहरा झाला तर त्यांनी काय केलं, सगळंच सोडून दिलं. तशीही माझी ताकद नाही. मग नाही तर आहे त्या ताकदीत मी माझं जीवन जगावं, असं करावं. हा त्यातला भाग आहे. पण समाधानाच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, विसंवादी, त्यांना थारा द्यायचा नाही. एवढं मात्र आतमध्ये पक्क ठेवायचं. असं. आनंद आणि समाधान हम्म. याच्यामध्ये तुम्ही कसा फरक करा? आता एकाग्र स्थिती अंतःकरणाची. आता अंतःकरणाची एकाग्र स्थिती म्हणजे अंतःकरण आहे का तिथे, असा विचार करायची वेळ. बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता बुद्धी या शब्दाचा अर्थ खरं अंतःकरण असा आहे, म्हणजे अंतःकरणात पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता ते जर अंतःकरण शांत असेल तर काय आहे, म्हणजे त्याला त्या अंतःकरणाला अंतःकरणाची स्थिती आहे असं म्हणताच येत नाही. असं म्हणजे अगदी शांत असतं. आता बाधितानुवृत्तीतलं जे अंतःकरण आहे ते अत्यंत शांत अंतःकरण असतं. त्याच्यामध्ये काही तरतम भाव नसतो आणि सहज शांत असतं. अशा पद्धतीने तसंच आता अंतःकरण आपल्याला काय करायचं, शांत ठेवायचं. शांत ठेवलं की तो चित्प्रकाश सहजच आत्मस्वरूपाशी एकरूप असतो. मग तो व्यवहारकाली बाधितानुवृत्तीने आणि अत्यंत शुद्धकाली फ्रॅक्शन ऑफ सेकंद तो विषय आहे. तो फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा आनंदाचा अनुभव. ध्यानकाली मी आनंदात असतो, कारण ध्यानकाली काय आहे, कोणी समोर नसतात माझ्याबरोबर येणारे, मी आणि माझे कोणीच नसतात. मग असतो काय माझ्याबरोबर, तो मंत्र असतो. मग मंत्र काय आहे, तो रामरूपच आहे. मंत्र आणि राम दोघं वेगळे नाही. मग अशा पद्धतीने आणि रामाजवळ आनंदाशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतं, त्या मंत्राबरोबर मी आनंदाच्या स्थितीत राहतो. तसंच जागेपणी काय आहे, पुन्हा माझा मंत्र आहे. कोणी काही मला बोललं तर रामकृष्ण हरी. काही उत्तर दिल्याने जर संघर्षच वाढणार असेल गरज नसताना, तर तिथे काय करू शकतो आपण, शांतपणा सिद्ध करू शकतो. आणि जिथे संघर्षाशिवाय पर्याय नाही तिथे मात्र शांत अंतःकरण वृत्तीने संघर्ष पण करायचा. कारण असं आहे, कुठेही आपण काय म्हणता कामा नये, अन्याय सहन करता कामा नये, अननेसेसरी होत असलेला. तर तिथे जिथं आपल्याला शक्यता आहे तिथे तो त्या अन्यायाचं परिमार्जन पण केलंच पाहिजे. प्रतिकार थोडा केला पाहिजे. अगदी ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने, हा त्यातला भाग आहे. प्रतिक्रिया द्यायच्या, हा अननेसेसरी द्यायच्या नाही. हा अननेसेसरी हा वर्ड अंडरलाईन आहे. पण गरजेच्या असल्या तर दिल्या मग दिल्या पाहिजे. का दिल्या पाहिजे? कारण अन्याय सहन करणं हेही पापच आहे, अन्याय करण्यापेक्षा जास्त. तर ती सम्यक प्रतिक्रिया, समाधानाची व्याख्या सम्यक आधाराला समाधान म्हणतात. अशा पद्धतीने आपण म्हणजे समाधान तर टिकवायलाच पाहिजे काही झालं तरी, हा त्यातला भाग आहे. समाधानातून आनंद होतो, एकाग्र अंतःकरण होतं, शांत अंतःकरण, एकाग्रतेत शांत की मग ती बुद्धी काय होते, शांत होते. शांत झाली की तो चित्प्रकाश आत्मस्वरूप. आनंदातून समाधान येईलच असं नाही, असं मला माझं स्वतःला वाटतं. पण आता साधन काळात काय आहे, आता साधन काळामध्ये आधी मला अंतःकरण वृत्ती शांत करावी लागते, तर त्या आनंदाचा अनुभव येतो. आता हा त्याचा मुद्दा आहे. मग मी आनंदात असेल तर अंतःकरण वृत्ती शांतच असली पाहिजे. वास्तविक ताईंचा प्रश्न असा आहे की समाधान म्हणजे आनंदाने समाधान मिळेल असं त्यांना वाटत नव्हतं, पण वास्तविकता अशी आहे मिळणार नाही असं नाही, पण कधी कधी आनंद आपण व्यक्त करताना आज समाधान असतं का असा मी जरा विचार करते जास्त, की त्यावेळी आनंद व्यक्त करताना समाधान असतंच, पण ते व्यक्त करताना मात्र द्वैत तयार होतं. तिथून बाहेर पडल्यानंतर व्यक्तता आहे. आनंदामध्ये काहीच व्यक्तता नाही, कारण आनंद एकरूपतेने नेहमी सिद्ध होतो. हा त्यातला भाग आहे. आणि समाधान ही पहिली अवस्था आहे आणि आनंद ही शेवटची अवस्था. समाधानात ना आनंद, समाधान ते पावावे निसंगपणे. मला तेच म्हणायचं, आनंद पण आनंदातून समाधान. आता पण प्रश्न काय, आता आनंदाची अवस्था तयार झाली समजा, असं म्हणूया की जीवब्रह्मैक्य ज्ञानाने मी सच्चिदानंद ब्रह्मरूप झालो. आता त्यानंतर त्या माणसाला विचारलं की तुम्ही कसे आहात, तर तो काय म्हणणार, मी आनंदात आहे. म्हणजेच काय आहे,
समाधानात आहे. अशी भूमिका आहे त्याच्यामध्ये. असं. कारण शेवटी समाधान हा विषय आलाच पाहिजे. कारण एकाग्रता आहे आणि जिथे एकाग्रता आहे तिथे आनंदाची स्थिती आहे. म्हणजे जिथे अंतःकरणाची एकाग्रता आहे तिथे अंतःकरण नावाची गोष्ट वास्तवात विशेष रूपाने नाही. विशेष रूपाने आली की मग ते मी अहंकार असतो आणि जिथे अहंकार असतो तिथे मग सुख असतं किंवा दुःख असतं. मनासारखं घडलं तर सुख, नाही मनासारखं घडलं तर दुःख असतं. हा त्यातला पुन्हा ते टिकतही नाही. हा त्यातला एक वेगळा विचार आहे. हो, अगदी अगदी काही अडचण सुमारात असं असू शकतं ना काय की म्हणजे आनंद आहे पण त्यात समाधानच असेल असं व्यवहार असं का बरं असं होऊ शकत नाही. असं होणारच असं होणं शक्य नव्हे. आनंदी आहे आणि समाधानी नसले तर तो आनंद नाही, ते सुख आहे. त्याला आनंदाची व्याख्या आपली कुठेतरी गैर पडत आहे. सुखाची व्याख्या वेगळी आणि आनंदाची व्याख्या वेगळी. निरपेक्ष सुखाला आनंद म्हणतात आणि जे सुख दुःखामध्ये रूपांतरित होऊ शकतं तर तिथे समाधान निश्चित नाहीये. सुखी आहे पण समाधानी नाही असं वाक्य अनेकदा आपण ऐकतो. आम्ही कशा सुखी आहे पण समाधानी नाहीये, म्हणजे कुठली तरी अवस्था बाकी आहे, शिल्लक आहे. म्हणून आनंदी आहे तर बाय डिफॉल्ट तो समाधानीच आहे. समाधानाच्या व्यतिरिक्त त्याची दुसरी अवस्था असूच शकत नाही, कारण तो समाधानाची अवस्था क्रॉस करून आनंदापर्यंत पोहोचलेला आहे. सुख ओळखता आलं हा, भगवद्गीता आनंद याच्यामधला फरक भगवद्गीता खूप मायन्यूट डिफरन्स आहे सुख आणि आनंदामध्ये. कदाचित मला अजून कन्फ्युजन नसेल माझ्या मनामध्ये, ते मला नीट सांगता येत नसेल, पण दुःखातून सुद्धा समाधान असतं असं मला वाटतं. म्हणजे आता कसं एक उदाहरण देते. माझी आणि रेणुकाताईंची खूप मैत्री, पण काही कारणामुळे ती तुटली. त्या क्षणी मला ते दुःख झालं. काही काळाने माझ्या लक्षात आलं की हे जे झालं ते अतिशय चांगल्यासाठी झालं आणि त्याच्यामुळे मला समाधान मिळालं. हे आपण कसं याचं डिफाईन करायचं म्हणजे थोडं बरोबर. नाही याच्यामधलाच हा विषय आहे. आता हा विषय जातो आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति इथपर्यंत हा विषय जातो. म्हणजे यज्ञवल्क्य संवादापर्यंत हा विषय जातो. प्रत्येक ठिकाणी जीव म्हणून मी आनंद शोधत असतो. म्हणून दुःखातही आनंद शोधण्याचा प्रयत्न जीव म्हणून होत असतो. कारण काय, जीव म्हणून मी सच्चित आनंद स्वरूपच आहे. फक्त मी माझी ती अवस्था विसरलेली असल्यामुळे, त्यामुळे घडत असलेल्या प्रत्येक घटनेमध्ये मी आनंद शोधत असतो. चोर चोरी करताना आनंद शोधतो. चोरी करताना पोलीस त्याला पकडण्यामध्ये आनंद शोधतो. दोघांच्या अवस्था वेगळ्या आहे. हा चोरी करताना, पण सगळ्या गोष्टी जाऊन कुठे मिळतात तर आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. या सगळ्या गोष्टी माझा जो आत्मिक आनंद आहे याच्या शोधार्थच प्रत्येक जीव करत असतो, पण त्याला ते माहीत नसतं. आपण या सगळ्या ठिकाणी सत्संगामध्ये ते माहिती करून घेत आहोत की या सगळ्या गोष्टी, त्याची पूर्ण लिस्टच आहे. आत्मनस्तु कामाय. चोर चोरी का करतो? आत्मनस्तु कामाय. मी माझ्या मुलांवर प्रेम का करतो? आत्मनस्तु कामाय. मुलगा माझ्यावर प्रेम का करतो? आत्मनस्तु कामाय. तुमच्या दोघांमधला झालेला दुःखाचा संवाद कशामुळे झाला? आत्मनस्तु कामाय. या सगळ्या याचं व्यवहारात घडत असलेल्या प्रत्येक घटनेचं उत्तर त्या संवादामध्ये आहे. यज्ञवल्क्य मैत्रीय संवादामध्ये प्रत्येक घडणारी घटना ही आत्मनस्तु कामायासाठी आहे. फक्त अज्ञानपूर्वक होते. ज्ञानपूर्वक केली की मी नेहमीच्या आनंदात राहतो. म्हणजे समाधान असलं की आनंद आपोआप येतो नाही, पुन्हा ती क्रॉस करावंच लागतं. समाधानाच्या स्थितीनंतर निरपेक्ष आनंदाच्या स्थितीवर मला जाणे भाग आहे. समाधान ही काहीतरी क्रिया आहे. मी मनाला सम्यक आधारामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. आनंद ही प्रयत्न रहित अवस्था. म्हणजे समाधानातनं आनंदाकडे आपली रवानगी. किंवा भगवद्गीता असं म्हणते, अशांतस्य कुतो कृतोक्षुक. म्हणजे अशांत आहे आणि मी सुखी आहे असं होईल काय? असं नाही होणार. नाही होणार. म्हणून मी शांत आहे आणि मी सुखात आहे. आता काही वेळा आपण म्हणतो बरं झालं सुटली ही व्यक्ती, कारण अत्यंत दुर्धर आजाराने होती वगैरे. पण हे जे काय बोलणं आहे ते माझ्या समाधानासाठीच आहे, ते त्याच्या समाधानासाठी. मग त्याच्यामध्ये काही ॲस्पेक्ट असू शकतात. कदाचित मी सेवा करून करून सुद्धा माझी एक कपॅसिटी संपलेली असते. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. का मला समाधान झालं वगैरे. पण इथे काय आहे, निरपेक्ष समाधानाचा विचार आहे.
कारण सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये, त्याचं काय करायचं? तर ते सहजची अनुर्वाच्य झाली ही जी निसंग समाधानाची खूण आहे, ती मात्र संग सुटल्यावरच आपल्याला प्राप्त होते. तर ती खरी अस्सल जी आत्मज्ञानाच्या अभ्यासातनं जी आनंदाची प्राप्ती होते, त्या आत्मप्राप्तीचा विचार आपल्या अभ्यासात आत्ता चाललेला आहे. हा त्यातला भाव. म्हणजे समाधान टिकून राहिलं तर आनंद. हा, पुन्हा ते दृढ अपरोक्ष असलं पाहिजे, अपरिवर्तनीय. असं ते असलंच पाहिजे, पक्क राहिलं पाहिजे. मग आता जसं माझ्या मनाच्या विरुद्ध एखादी घटना, मी सत्संगाचं आयोजन करत आहे आणि माझ्या मनाच्या विरुद्ध घटना घडली तरी समाधान, कारण सर्व करता जगदीश, हे सगळं करणारा जगदीश आहे, ईश्वर आहे. त्याच्या मनात आहे की बाबा सत्संग असूनही अडचण निर्माण आहे, काही हरकत नाही, त्याच्यातही सम्यक आहे. आलं हा विचार. आता पुढे वाचायचं, थोडंसं अजून मी जप घेता हा अभ्यास करते. करायचं. कारण शेवटी आनंद कसा पाहिजे, तर तो माझा टिकाऊ पाहिजे, अस्सल पाहिजे, की ज्या आनंदामध्ये कुठेही काय देवाणघेवाण वगैरे विषयांची किंवा आणखीन पुन्हा आध्यात्मिक विचारांची, कारण सरते शेवटी काय आहे, ते विचार सुद्धा काय आहेत, पुन्हा अलीकडचेच आहेत. मग अशी शांत अंतःकरण वृत्ती असते की ती कुठल्याही विषयाशिवाय, कुठल्याही काही गोष्टींशिवाय मी सहजच आनंदात आहे, अशी जी काय आहे ती खरी आनंद स्थिती, आणि ती समाधान या नावाने ओळखली जाते. हा त्यातला भाव आहे. हे आता exact. हा, आता exactly. याच्यावर आनंद मीमांसा पण लिहिल्या गेलेली आहे, त्याचा मी व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाकेल. आनंद मीमांसा, आनंदाची सगळी मीमांसाच त्या 7-8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे की कशा कशाला आनंद म्हटल्या जाऊ शकतो. म्हणून त्याच्यावर एक मीमांसा लिहिली आहे, मी वाचली नाही पण मला वाचायची इच्छा आहे. आचार्यांनी लिहिलेली आनंद मीमांसा, तर ती पण वाचायची इच्छा. वाचा पुढे. हा, समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या. झालं मागच्या? मागच्या वेळेला झालं का ते? बरं, आपण नकाशा नंबर 2 पाहिला का? नाही पाहिला का? बघूयात आपण, जमेलच चांगला अभ्यास असं नाही, पण एक प्रयत्न करायला हरकत नाही. काय आहे ते तरी कळेल. नकाशा नंबर 2. हा, मग नकाशा नंबर 2 मधला नाही, मग त्यात सगळे आलेले आहेत विचार, पुढचे संबंधापर्यंत आलेले आहेत. मग ते आपण तो झाल्यावर नकाशा नंबर 2 बघायचा आहे, एवढं तुम्ही मग मला म्हणायचं. म्हणजे मग काय आहे आपण बघूया. मग आता काय आहे, मुमुक्ष लक्षण, 11वं हेडिंग मुमुक्ष लक्षण आहे. आता त्याच्यामध्ये ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती याच मोक्ष म्हणतात. हा, आता त्या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. ती जास्त असेल तो मुमुक्षु. हा, आता मोक्षाची इच्छा ज्याला आहे तर त्याला काय म्हणायचं आहे की मोक्ष म्हणजे काय, ब्रह्मप्राप्ती, आणि पुन्हा काय आहे, संसार बंधाची निवृत्ती. पण इथे एक शब्द पाहिजेच, तो आम्हाला महाराज म्हणाले कारणासह. मुख्य मुद्दा काय आहे, संसाराची लयरूप निवृत्ती आहे. झोपेमध्ये रोज लयरूप निवृत्ती होते, पण ती लयरूप झालेली निवृत्ती तात्पुरती असते. पण पुन्हा साचची पुढती विरा न येता स्वप्न जागरा, तर आम्ही मोक्ष म्हणला असता, पण मी तसाच पुन्हा अज्ञानाची अवस्था असेल तर तसंच घेऊन उठतो. म्हणून इथे काय आहे तर ती मुमुक्षता, पण ती तीव्र पाहिजे. आता तीव्र कोणाची मुमुक्षता आहे हा विचार करण्याची गरज आहे. आता मलविक्षेप आणि आवरण हे 3 दोष आपल्याला सांगितले. मलदोष म्हणजे पाप करण्याची वृत्ती, विक्षेप दोष म्हणजे चित्तातील चंचलता, आणि आवरण दोष म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आता जो तीव्र मुमुक्ष असतो ना, तो काय म्हणतो, सर्व जगातले सर्व काही तो कर्म जशी पाहिजे तशीच निष्कामतेने करतो, पण मला आता आत्मज्ञानाशिवाय माझ्या जीवनात आता दुसरा काहीही विचार उरलेला नाही, कर्तव्य उरलेलं नाही, अशा पद्धतीने जीवन जगतो. म्हणजे तो याचा अर्थ घरातल्या माणसांना सोडून देतो वाऱ्यावर, अशी भूमिका नाही. तो नोकरी करतो, सगळं करतो, पण मॅक्सिमम वेळ मात्र काय आहे, आत्मशोधार्थ, म्हणजे मी माझा शोध घेण्यातच तो घालवतो. तो खरा तीव्र मुमुक्ष. म्हणजे तो कोण आहे, तो पुन्हा साधन चतुष्टय संपन्नच आहे. तो विवेकवान असला पाहिजे. अधिकारी त्याचं वर्णन केलंय, विवेक वैराग्य समाधी षटक युक्त जर तो असेल तर हे तीव्र मुमुक्षत्व त्याच्या अंतःकरणात सिद्ध होतं. नाही तर काही वेळा कसं असतं की ते ऐकण्यापुरतं मुमुक्षत्व असतं, मग ते मंद असतं, मग स्थलत्याग होता सवेची जाते, अशा पद्धतीचं असतं. काही काळ टिकतं तेवढ्यापुरतं, आणि कालांतराने काय होऊन जातं,
ते म्हणतं की हे काही माझ्या अभ्यासाचं म्हणजे हे माझ्या काही काय म्हणूया कुवतीतलं काम नाही आहे. मग आता कुवतीतलं काम नाही अशा पद्धतीने थोडा वेळ टिकतं, निघून जातं. काही जण मध्यम असतात जरा, की नाही अभ्यास केला पाहिजे वगैरे, थोडासा जमेल तेवढा तरी केला पाहिजे. पण काही जण जे असतात, आता मला याशिवाय दुसरं काही कर्तव्य उरलेलं नाही, तोच खरा तीव्र मोक्ष. म्हणजे मला जीवब्रह्मैक्य ज्ञानाचाच सतत विचार करायला पाहिजे. तत्कथनम तत्चिंतनम या विचारात राहणारा जो आहे तोच खरा तीव्र मोक्ष आहे, अशी भूमिका आहे. म्हणजे यातही काही शंका असतील तर विचारा. वाटलं की तिथल्या तिथे आपण अभ्यासाचा विचार करायचा. संसाररूपी बंधाची निवृत्ती असं म्हणलंय. कारणासह म्हणजे ते बंधन कशामुळे आहे. आता उदाहरणार्थ एक कार्यरूप बंधन आहे. मी स्वतःला देह समजतो. आता हा बंधनातला विचार आहे. असा जेव्हा विचार येतो तेव्हा देह समजल्याने माझ्यावर काय बंधनं येतात. तर मी जन्माला आलो, मी काही काळ टिकेल आणि मी कालांतराने जाईल. मग जाईल म्हटलं की काय वाटायला लागतं, दुःख वाटायला लागतं. आणि प्रत्येक ठिकाणी मी कसा आहे, मी आनंदाचा ठेवा आहे. म्हणजे मला आनंदच पाहिजे, मला आनंदच पाहिजे आणि मी देहबुद्धीत वावरतोय. या दोन गोष्टी काय झाल्या, कॉन्ट्राडिक्टरी झाल्या, त्या काही उपयोगाच्या नाही. मग त्यातून बंध निर्माण होतो की मी देह आहे. मग देह एक तर त्यातनं मग पुढे जातो सूक्ष्म देहाचं बंधन. मी करता आहे, मी करताय म्हणून मलाच भोग मिळाले पाहिजेत म्हणून मी भोगता होतो. किंवा बुद्धीचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालतो. वास्तवात आत्मरूपाने माझ्या ठिकाणी बुद्धी नाही म्हणून मी कसा आहे, मी निर्बुद्ध आहे. भूमिका मांडली गेली. आता मी निर्बुद्ध असेल तर पुन्हा समर्थ म्हणतात बुद्धी विण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ. आता दोन्हींचा मेळ कसा घालायचा. स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी नाही म्हणून मी कसा आहे, निर्बुद्ध आहे. पण आत्मस्वरूपाचा विचार करण्यासाठी अज्ञानाच्या निवृत्तीची, या बंधाच्या निवृत्तीची अपेक्षा आहे. मग बंधाच्या निवृत्तीची अपेक्षा असेल तर मग मला बुद्धीचा, सात्विक बुद्धीचा वापर केला पाहिजे. म्हणून बुद्धी दे रघुनायका, असे विचार आपल्या पक्के आले लक्षात की मग हे बंधन कसं आहे, सत्य आहे का कल्पित आहे. कल्पित आहे. मग कसं कल्पित आहे, रज्जूपैत चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे कल्पित आहे. ज्या अर्थी ते निवृत्त होतं म्हणून ते बंधन कसं ठरतं, कल्पित ठरतं. म्हणून संत म्हणतात बंधन काही आत्मयाला मानुची नाहीये, तो आत्मा मी आहे. म्हणून बंधनाची निवृत्ती आपल्याला करावी लागेल. जणू काही मी बंधनात सापडलोय. ती गाढवाची गोष्ट सांगतात ना, सगळे दोर वगैरे विसरले जातात आणि मग काय होऊन जातं की तुम्ही गाढवं राहायची कशी स्थिर रात्रभर. मग ते म्हणतात त्यांच्या पायावरनं तुम्ही हात फिरवा. मग पायावरनं हात फिरवल्यावरती गाढवं काय होतात, स्थिर राहतात. मग राहिलं त्याप्रमाणे ती काही उधळत नाहीत. तसंच मी काय झालो, तुझी या वियोगे जीवत्व आले. आता कोणाच्या वियोगे, आत्मस्वरूपाच्या वियोगे मला काय झाला, जीवपणा आला. जीवपणा आला त्यामुळे मला देह, मी करता, मी भोगता, मी असा, मी तसा, मी विकारमान, मी मरणारा, संघभ्रांतीचा विचार. नंतर पुन्हा काय आहे, भेदभ्रांतीचा विचार. वास्तवात शरीर दृष्टीने, बुद्धिदृष्टीने, सामान्य रूपाने पाहिलं तर सर्व एकाच स्तरावर आहेत. पण काय होतो, भेद तयार होतो. मी श्रेष्ठ आणि समोरचा कनिष्ठ, मी कनिष्ठ समोरचा श्रेष्ठ. मग जीव जीवातला भेद, असे सगळे जे काय भेद आहेत तो तिसऱ्या तरंगाचा विषय आहे. तो त्यावेळी आपण करूया. पण आत्ता मुख्य मुद्दा काय आहे की बंधन पडलं, संसार सत्य आहे. संसार रूपी बंधन काय झालं, संसार सत्य वाटायला लागला. कारण तोही जन्माला आलेला आहे ना, तोही जन्माला आलेला आहे. तर त्याचंही काही काळ टिकणे कालांतराने जाईल. पण माझ्यापेक्षा त्याचं आयुष्य मोठं आहे, पण माझं आयुष्य कमी आहे. म्हणून मला काय केलं पाहिजे, अभ्यासाची लागव केली पाहिजे आणि मी माझ्या आनंदाकडे निघून गेलो पाहिजे. सांगण्याचा हेतू तोच आहे, विवेक वैराग्य समाधी षटकाचा. तर तो माझ्या आनंदाच्या आड येणाऱ्या प्रत्येक कारणाचं मी निराकरण केलं की कारणासह दुःखाची सकारण झालं पाहिजे. हो, आत्मनात्म विचार. आपापल्या पिंडानुसार कारणं वेगळी असू शकतात का, तर हो, आपल्या सगळ्यांच्या पिंडानुसार आपापली कारणं वेगळी आहे. आपली कारणं आपल्याला कळली की मी बंधनात अडकलो, या मागे हे कारण आहे. त्या कारणाची निवृत्ती झाल्याबरोबर आनंद तिथे प्राप्तच आहे, कारण त्याला प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. कारण बंधन हे विषयाचं पण असू शकतं.
असतं ना, सगळं असंख्य. विषयाचं बंधन आहे. हो. हा, आता मनुष्याला विषयाचं बंधन आहे. आता मी तर म्हणतो विचारसागर हा विषय आहे. विषयच आहे, बरोबर आहे की नाही? हा विषयच चाललेला आहे. मग त्याचंही बंधन आहे. पण त्या बंधनात, या बंधनात काय आहे? हा, त्या बंधनातनं सुटका करण्याची भूमिका आहे. असं ते प्रत्येक विषय आपल्यासमोर जो येतो ना, तो मला बंधनातच टाकू पाहतो. पण त्या प्रत्येक विषयाचा मी करता भोगता झालो की बंधनात आहे. पण विषयाचा अकर्ता म्हणजे मी ते भोगत नसून सामान्य रूपाने जीव भोगतोय, पण आत्मरूपाने मी भोगत नाही, असा आत विचार ठेवून त्याचा भोग घेतला तर मग काही अडचण येत नाही. म्हणून त्याला म्हणलंय ना, विधियुक्त भोग, अशा पद्धतीने जेवढं आवश्यक आहे तेवढं. असं समर्थांनी किंवा कोणीतरी एक जणांनी म्हटलंय, 35% प्रपंच करावा आणि उरलेला वेळ सगळा असं. ते आपल्या उरलेल्या वेळात आपण काहीच करत नाही, हा दोष आपला आहे. आपल्याला उरलेल्या वेळामध्ये ते 4 तास सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. त्यातले आपण जर का काही तास अभ्यास वापरले अभ्यासासाठी, तर ते आपलं जीवन सत्कारणी लागण्याची व्यवस्था तयार होते. खूपच चॅनलाइज अभ्यास केला, अत्यंत म्हणूया परपेंडिक्युलर आपण नेहमी म्हणतो, तर मग मी माझ्या आनंदापर्यंत जायला थोडक्यात एक चॅनल तयार करू शकतो. असं ही पण वासनाच आहे, आणि ही वासना सगळ्यात कठीण आहे सुटण्यासाठी, कारण ही शास्त्र वासना आहे. आणि शास्त्र वासना एकदा भिनली तर माणूस प्रत्येकासोबत शास्त्रानेच बोलायचा प्रयत्न करतो. म्हणून काका उदाहरण देतात की जर कधी रेल्वे स्टेशनच्या गेट समोर मी उभा राहिलो, त्यांनी विचारलं की बा तुझं नाव काय, या देहाला नाव नाही, झालं, याला शास्त्र वासना आलेली. म्हणजे थोडक्यात विपरीत विचार नको, पण माझा माझ्यापुरता तरी शास्त्र विचार पक्का पाहिजे. अदरवाईज काय होतं, शास्त्र विचाराला लोक फार भीतात, नको म्हणतात. म्हणजे विचारसागरचा अभ्यास तिथं झाल्यावर काकांना जाऊन सांगितलं एका बाईंनी की विचारसागर सोपा असतो हे आज मला कळालं. आता म्हणजे रामकृष्ण हरी म्हणायची वेळ आली. असं नाही, काय आहे, प्रत्येक गोष्ट सोपी आहे, पण केव्हा थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे. हे शास्त्राचा अभ्यास थोडा केला की काय असतं, साधन नीट जमतं, आणि साधन नीट जमलं तर ॲप्लिकेशनला आपल्याला बहर येतो, पटापट त्या गोष्टी कळतात, व्यक्त होतात आपल्याच अंतःकरणात, आणि आपणच त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगितल्या तर दुसऱ्यांनाही त्याचा प्रॉफिट होतो, दोन्ही होतं. म्हणून शास्त्र थोडं माझ्यापुरतं मुक्त होण्या इतकं, आणि पुन्हा ॲप्लिकेशन, असं दोन्ही पद्धतीने. कारण शेवटी साधनेशिवाय विचार मांडला आहे काय, म्हणजे साध्य होता साधनाचा ठाव नाही, असं जेव्हा म्हणतात त्यावेळी साधन करावं ही भूमिका समर्थांची आहेच ना. मग झालं, मग साधन आहे तर मग हे विवेक वैराग्य समाधी षटक ही सगळी काय आहेत, साधन आहेत. मग साधन आहेत तर ती वापरली पाहिजे, तीव्र मुमुक्षु होण्यासाठी वापरली पाहिजे. म्हणून शास्त्र हे सुद्धा साधनच आहे, पण ते साध्य रूप होईपर्यंत त्याला काही चॉईस नाही, हा त्यातला भाग आहे. बरं, झाला एखाद्या वेळी अहंकार, तर तो काढण्याची जी काय भूमिका आहे ती ते श्रीगुरु बघतील ना, त्यांचं ते बघतील. फार थोड्यांना अहंकार होतो, हा त्यातला भाग आहे. कारण आधीच शास्त्र लुटूपुटू मला माहीत असतं, त्याचा अहंकार काय घे मी करून बसायचा, थोडंसंच माहिती असतं, असा तो विचार आहे. पण काय आहे, धड इकडेही नाही धड तिकडेही नाही, अशी स्थिती नको व्हायला. हां, नाही, ते तयार करता येतं. आता या विवेक वैराग्यातनं ते मुमुक्षत्व तीव्र होतं. मंद असतं, सुरुवाती मंद असतं सुरुवातीला, पण मंद मध्यम, मध्यमातनं तीव्र, हळूहळू. मला आता एक काही सर्टन वर्ष गेल्यावर 60-70तही माझं मुमुक्षु पुन्हा नसेल तर मग मी काय करतो, असा प्रश्न मला विचारावा, दुसऱ्यांना नाही विचारायचा. माझा प्रश्न मला विचारावा, आणि मग तिथे आपण आपल्या चुका दुरुस्त करू शकतो, हा त्यातला भाग. अदरवाईज मग पुन्हा हा जन्म काय होतो, वाया जातो. मुमुक्षत्वाला क्रियमान स्वातंत्र्याची जोड पाहिजे. मुमुक्षत्व आहे आणि क्रियमान स्वातंत्र्य जर कधी वापरत नसेल तर स्पीड येत नाही. मुमुक्षु तीव्र होत नाही. ज्यांनी मनुष्य जन्म घेतला तो मोक्षाचा अधिकारी आहे, पण मुमुक्षत्व काही या ज्या साधन सदृश संपन्नता सांगितलेली आहे त्यांनी वाढतं, आणि वाढल्यानंतर क्रियमान स्वातंत्र्याने त्याला स्पीडअप येतं. मी प्रत्येक ठिकाणी माझं क्रियमान स्वातंत्र्याचा वापर करण्याचा प्रयत्न करायला लागलो की मला साधनेच्या प्रक्रिया कळायला लागतात. पण ते आता एका ठिकाणी
त्यांच्यामध्ये मुमुक्षत्व असतं म्हणूनच ते इकडे वळले. बरोबर, पण ते त्या तीव्रतेचं राहिलंच याची गॅरंटी नाहीये. तीव्रतेचं नसेल ते आपल्या हातात ते आहे. आता आपण असं तयार करायचं. हो. शास्त्र ऐकून आपलं ते तयार होतं. किंवा ऐकायला जाणं हे हो वाटणं सुद्धा हो, पण ते झालं, तितकं झालं. आता मी ऐकायला जातोय, मग त्या स्तरावर मी राहायचं का? राहायचं. नाही, मग गोडी मग मी पुढे वाढली. गोडी वाढली नाही, वाढवायची, तिथे वाढवायची. म्हणून नित्य नवा दिवस जागृती, अभ्यासासारखं आहे ना की त्याचं नित्य आपण नित्य नवा दिवस जागृतीचा का म्हटलेला आहे? जसा आपण अभ्यास करत जाऊ तसा या जागृतीमध्ये नवीन नवीन आपल्याला कळत जाईल, नवीन नवीन आनंदाच्या या सगळ्या आपल्याला डायमेन्शन दिसत जातील, अनुभवत जाऊ आपण. म्हणून नित्य नवा दिवस जागृतीसाठी आपल्याला क्रियमाण स्वातंत्र्याचा सतत सतत ही ईश्वराने दिलेली सर्वोत्कृष्ट भेट आहे साधकासाठी, क्रियमाण स्वातंत्र्य. आणि प्रत्येकामध्ये मुमुक्षत्व आहे का आहे? कारण जर कधी कोणीही जो अज्ञानी आहे, जर कधी आपलं दार वाजवलं, आपण म्हटलं कोण आहे, तर तो काय म्हणतो? उत्तर देतो, मी आहे. म्हणजे मीची जाणीव ही प्रत्येक जीवाला आहे, सहजच आहे, पण विशेषत्वाने नाही. ती विशेषत्वाने करण्यासाठी हा सगळा प्रपंच सत्संग आहे. बोला. राजेश जे ऐकायला सगळे जे श्रवण करायला जे बसलेले आहेत त्याचा अर्थ देणं की तीव्र म्हणते. कारण तीव्र म्हणजे आता आपलं जडजडून व्हायला नाही. Yes. हो झपाटलेलं. हो, पण आपल्याला दुसरं काही सुचतच नाही. पण कसं असतं, शास्त्र अभ्यास करताना सर्वांनाच साधन चतुष्टय संपन्न करतं. इथे बसताना विचारसागरचा तो परिणाम आहे की आपली अंतःकरण वृत्ती सहज शांत होते, नंतर ती अभ्यासात रमते. पण घरी जाऊन पुन्हा ती काय होते, थोडी डायल्यूट होते. तिथे मात्र आपण अभ्यास करून तिला पुन्हा त्या अंतःकरण वृत्तीला अभ्यासे प्रगट व्हावे ही भूमिका आहे. ती अभ्यास करून हळूहळू ती तीव्रतेकडे निघून जाते. तो काही प्रॅक्टिस. म्हणून सतत क्रियमाण स्वातंत्र्याचा वापर, सतत क्रियमाण स्वातंत्र्य. या ठिकाणी मला शांत राहण्याचा अधिकार. की समजा आपण आता जे विचार निघतो सगळे ते आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये मांडता जरी आले नाही तरी आपल्याला प्रक्रिया समजली. हो की नाही? आपलं मुख्य काय आहे की आपल्याला तीव्र मुमुक्षत्व पाहिजे. हो की नाही? तर ते आपण आपल्याला जे समजले ते स्वतःवर सतत त्याचे प्रयोग करत असतो. असं काही नाही की त्यांनी नाही. हे बघा, आपल्या पुरता विचारसागर आपल्या शब्दात तयार करायचा, बुद्धी. पण तरी सुद्धा आपल्या शब्दात आपल्याला मांडणी तयार करता येते. नाही, पुढची गोष्ट, प्रत्येकाचा पेपर वेगळा आहे, प्रत्येकाचा पेपर वेगळा आहे. त्याच्यामुळे त्याचे प्रत्येकाचे वेगळे प्रश्न आहे आणि प्रत्येकाचं क्रियमाण स्वातंत्र्याचं अप्लिकेशन वेगळं आहे. कोणाचंच पण फक्त काही ही जी आहे ते फक्त रेडी रेकनर दिलेलं आहे, याचा उपयोग प्रत्येकाने आपल्या पेपरनुसार करणे. मुख्य विचार काय आहे की आपण जे इथं करतो, साधन विचार करतो, त्या साधनेला उजाळा देण्यासाठी घरी जेव्हा जेव्हा प्रसंग येतो त्यावेळी आपण तिथे तो वापरायचं साधन. ते वापरलं की ते साधन काय होऊन जातं, एक युजफुल होतं. म्हणजे आपल्याला त्याचं वापर करण्याचं एक शास्त्र तयार होतं आपल्या अंतःकरणात आणि त्यानुसार आपली अंतःकरण वृत्ती आपण सहज शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. काहीही झालं तरी प्रत्येक ठिकाणी म्हणणं काय आहे की अंतःकरण वृत्ती शांत राहिली पाहिजे आणि ती शांत राहिली कीच आपण आनंदाचा विचार करू शकतो. ध्यानाने अंतःकरण वृत्ती शांत होते. मग त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीत मी आत्मानात्म विचार करू शकतो, सगळं काही करू शकतो. म्हणजे अभ्यासाचं तंत्र तेच. जर का मी आत्मानात्म विचाराने माझी अंतःकरण वृत्ती शांत झाली की ती मला ध्यानालाही उपयोगाला येते. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत माझी अंतःकरण वृत्ती क्षुब्ध होता कामा नये, म्हणजे ती सुखी किंवा दुःखी होता कामा नये. असा जर विचार केला तर मग काही अडचण नाही. म्हणून समर्थही म्हणतात की विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेथोनी पाडी. मग आपण काय करायचं, विवेक करायचा. देहबुद्धीने पाडण्याचा प्रसंग आला की मी तिथे काय करायचं, विवेक करायचा. अरे उदय, हा विचार आहे ना, हा काय आहे, हा तुला त्या आनंदापासून म्हणजे शांत अंतःकरण वृत्तीपासून दूर नेतोय. मग इथे तू काय कर, याला शांत कर. कारण देहबुद्धीचा विचार हा अशांत करतो, तोच विवेक म्हणजे आत्मबुद्धीचा विचार काय करतो, शांत करतो. मग अशा पद्धतीने ती देहबुद्धी विचाराने शांत करावी आणि पुन्हा काय करावं, श्रीराम जय राम जय जय राम सोहम आणि अंतःकरण वृत्ती आनंदाचा अनुभव आणि अशा पद्धतीने सनिमित्य ध्यान हे सतत करत बसावं.
मला एका मुलीने प्रश्न विचारला की ती म्हणाली की मला अभ्यास करायचा आहे, मला 12वीला याला ऍडमिशन मिळवायची अमेरिकेमध्ये, 11वीची विद्यार्थिनी आहे. मग ती म्हणाली, मी म्हटलं तिला की तू किती वेळ अभ्यास करू शकते? ती म्हणे मी 5 तास सहज अभ्यास करते. मला म्हणे 99% मार्क मिळतात, 1% राहतो ना तो मिळवायचा आहे म्हणे. म्हणजे बघा तिची धाव काय आहे तो भाग आहे. मग मी म्हणे माझी अंतःकरण वृत्ती ही 5 तास अभ्यासानंतर ती निघून जाते म्हणे, म्हणजे ती व्यग्र होते. तर ती व्यग्र होऊ नये तर मी काय करू म्हणे. बरं ती काकांची अनुग्रहित. मग काकांची अनुग्रहित तर तिला मी काय सांगितलं, दर 2 तासांनी तू 2 मिनिटाचं ध्यान कर. म्हणजे 2 मिनिट तू लिटरली ध्यानाला बस. म्हणजे तू हे नको करू मांडी घालून बसणं वगैरे असं नको करू. तू डोळे झाक, तुझ्या पुन्हा मंत्रावर स्थिर हो आणि शांत अंतःकरण वृत्ती कर एक 2 ते 5 मिनिटं आणि त्याचा परिणाम काय होतोय ते बघ. दुसऱ्या दिवशी तिने तो प्रयोग केला आणि तो प्रयोग करून ती म्हणाली नाही मी 7-8 तास अभ्यासाला बसायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, शांत अंतःकरण वृत्तीमध्ये आपण चांगलं काही करू शकतो आणि चांगलं काही केलं की माझी वृत्ती काय राहते, तिला तिच्या अभ्यासाची गरज आहे, ती आनंदाची राहते. अशा रीतीने आपण आपल्या समाधानामध्ये दिवसेंदिवस वाढ करू शकतो आणि एक दिवस असं लक्षात येतं की त्या समाधानात एका हद्दीच्या बाहेर काही वाढ होत नाहीये. आता ती जी वाढ संपते आणि ती तशीच टिकून राहते, आता त्याला म्हणायचं दृढ अपरोक्ष. अशा पद्धतीचे ते विचार. मग तुकाराम महाराज म्हणतात आनंदाची डोई आनंदात आली. असं ते म्हणाले. पुढे जीवब्रह्माच्या हे राहिलं विवेक वैराग्य. विवेक वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनात दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे. म्हणून त्या साधन चतुष्ट असे म्हटले आहे. 4 ती साधनं, पुन्हा विवेक वैराग्य समाधी षटक आणि तीव्र मुमुक्षत्व हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. साधन नेहमी काय आहे, आपल्यापेक्षा वेगळं असतं. त्यामुळे त्याचा कम्प्लिशन रिपोर्ट आपल्या अंतःकरणात आपल्याला वेगळेपणाने कळण्याची व्यवस्था आहे. उदाहरणार्थ वैराग्य आहे. तर वैराग्यामध्ये काय आहे की ज्या वस्तूंना मी दूर लोटत होतो, ज्या व्यक्तींपासून मी लांब राहत होतो, आता त्या व्यक्ती माझ्याजवळ आल्या आहेत आणि ते विषय माझ्याजवळ आलेत, तरी माझी अंतःकरण वृत्ती काय आहे, म्हणजे परिमाण एकच आहे, युनिट एकच आहे की माझी अंतःकरण वृत्ती शांत आहे. आता हे काय झालं, वैराग्य झाल्याचं, पूर्ण झाल्याचं लक्षण आहे. इंद्रिये आता काय करतात, ती सतत बाहेरमुख आहेत म्हणून ती बाहेर पळतात. पण काय झालंय, आताशा ती इंद्रिये सिनेमा पाहू इच्छित नाही, ती इंद्रिये टीव्हीचं जास्त हे करत नाही, ती इंद्रिये म्हणजे असं कुठेही ती देहादी प्रपंचाच्या भानगडींमध्ये विशेषत्वाने जेव्हा ती जात नाहीत, मग तीच इंद्रिय काय झालेली आहे, ती विठ्ठलाकडच्या भूमिकेकडे जायला बघतात. ती इंद्रिय म्हणजे डोळा नावाचं इंद्रिय सतत काय करतं, ते वाचन करण्याचा एक प्रयत्न करतं फावल्या वेळात. ऐकलेच तर सिनेमाची गाणी न ऐकता ते अभंग ऐकतंय. म्हणजे असे बदल हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये ते तयार होत जातात. म्हणून इथे काय आहे, 4चा विभाग केलाय, विवेक वैराग्य समाधी षटक. थोडा भिन्नपणा आहे, पण तरी सुद्धा त्यातले जे काय बारकावे आहेत ते जर मला कळाले तर मी माझ्या आनंदाकडे जायला प्रत्येक हा जो साधनेचा विचार आहे तो मी वळवू शकतो. ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि आनंद शब्दाचा अर्थ पुन्हा अंतःकरणाची एकाग्र अवस्था, हेच त्याचं उत्तर आहे की कुठल्याही परिस्थितीत अंतःकरण वृत्ती काय आहे, शांत आहे. सुखद प्रसंग घडला तरी सुद्धा शांत आणि दुःखद प्रसंग घडला तरी सुद्धा शांत. याचा अर्थ दुःख होत नाही, सुख होत नाही असं नाही, पण ते लाटेच्या स्वरूपात जाणारी जी काय प्रतिक्रिया आहे माझ्या अंतःकरणाची, ती कमी झाली पाहिजे. ती कमी झाली की मग काय होतं, हळूहळू ती अंतःकरण वृत्ती सहज शांत राहायला शिकते. तिथपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून इथे स्वरूप जरी साधनेचं भिन्न भिन्न असलं तरी त्याचा मिळणारा परिणाम जो आहे तो एकच आहे की माझी अंतःकरण वृत्ती शांत झाली पाहिजे. दिवसेंदिवस जिथे फक्त मी निगेटिव्ह आहे, म्हणजे जिथे मला काही कमतरता आहे माझ्या अंतःकरणामध्ये अभ्यासाची, तेवढ्याच विभागात मी काय करायचंय, विचार करायचा आहे. आणि जे चांगलं आहे त्याला मात्र सतत युटिलाइज करून वापरायचंय. त्याचा हे नाही करायचा माझ्यात ही गोष्ट फार छान आहे मग माझ्यासारखा मीच, असं नाही. आता पुढे काय करायचंय, जिथं मी कमी पडतो तिथे मी मात्र वैराग्यात थोडा कमी पडतो तर काय आहे, मग अनासक्त वृत्ती, उदास विचारे वेच करी, असे जे काय विचार आहेत ते मी वापरायचे आणि अभ्यास करायचा.
आता हे 12वं प्रकरण विषय वर्णन आहे, तो करूया आणि मग थांबूया. वाचा. जीवब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने आणि युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. हा, आता ते काय आहे, ते प्रमाणाने सिद्ध झाले पाहिजे. प्रमाण शब्दाचा अर्थ दोन आहेत, एक इंद्रिय आहे आणि एक पुन्हा शास्त्र प्रमाण आहे, संत प्रमाण आहे. असे दोन प्रमाणाने सिद्ध झालं पाहिजे, शास्त्र आणि संत आणि श्रीगुरु. आता ते त्या प्रमाणाने जर का सिद्ध झालं तर ते त्याच्या म्हणण्याप्रमाणे झालेलं आहे. त्याशिवाय जर काही मी असं काहीतरी म्हणायचं आणि मीच म्हणायचं, एव्हरेस्टवर एखाद्या छोट्या टेकडीवर जायचं आणि मी काय झालो, मी ब्रह्मरूप झालो आणि पेढे वाटायचे, याला काही अर्थ नाही. शांत अंतःकरण वृत्ती तयार झाली पाहिजे आणि मी आनंदाशी एकरूप झालो पाहिजे. मग विषय काय, या ग्रंथाचा विषय काय, असं तर बस. मग आता युक्तीने म्हटले नाही. युक्ती या शब्दाचा अर्थ दोन आहे. युक्ती शब्दाचा अर्थ अनुमान असा आहे आणि युक्ती शब्दाचा अर्थ उदाहरण असा आहे. हे दोन्ही विचार आहे. आता काही वेळा अनुमानाने सिद्ध करावं लागतं. ज्या अर्थी अंतःकरण वृत्ती अशांत आहे त्या अर्थी आता पुन्हा आनंदाचा तिथे थांग पत्ता नाही. मग आता काय झालं, ज्या अर्थी अंतःकरण वृत्ती कुठल्याही परिस्थितीत, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत शांत राहते, त्या अर्थी त्या अंतःकरण वृत्तीमध्ये संतोष आहे, आनंद आहे, अशी एक भूमिका म्हणते. मग उदाहरणं द्यावी लागतात, प्रमाण द्यावे लागतात. प्रमाण शब्दाचा अर्थ उदाहरणं पण आहे. मग ज्ञानदेवांच्या ओवीचं प्रमाण द्यावं लागतं किंवा समर्थांच्या ओवीचं द्यावं लागतं. जे समोरचे बसणारे असतात, म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकरांचं म्हणणं आहे की जो समोरचा श्रोता असतो तो जर ज्ञानेश्वरी वाचणारा असेल तर त्याला ज्ञानेश्वरीचं प्रमाण दिलं पाहिजे, तो तुकाराम गाथेचा असेल तर त्याला गाथेचं प्रमाण दिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते आता ते संतपदाची व्यक्ती असल्यामुळे सगळीच प्रमाणं त्यांना माहिती. पण आपण जो अभ्यास करतो तेवढं प्रमाण तरी द्यायला काय हरकत आहे, हा एक विचार आहे त्याच्यामध्ये. युक्तीला स्वचिंतन म्हणता येईल. हा, युक्तीला स्वचिंतन अनुमान आहे ना युक्तीमध्ये. आता अनुमान काय आहे, उदाहरणार्थ ज्या अर्थी तिथे आता म्हणूया त्या डोंगरावर अग्नी आहे, म्हणजे सॉरी धूर आहे, त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. आता ज्या अर्थी मला सतत आनंदाकडे जाण्याची इच्छा. प्रवृत्ती आहे त्या अर्थी मी काय आहे, आनंदाचा ठेवा आहे. असं तरी निदान एक सकृत दर्शनी विचार अंतःकरणात तयार करायला काय हरकत आहे. मग शोधाशोध आहे त्याच्या पुढे. आणि मग शोधाशोधीमध्ये काय आहे, पुन्हा त्या जीवब्रह्मैक्याचं काय ज्ञान काय पद्धतीने करून घेता येतं, हा त्याचा काय आहे, शोध घेण्याचा विचार. म्हणून तिथे अनुमानामध्ये काय आहे, एक प्रणाली आहे, अभ्यास सांगण्याची एक प्रणाली आहे आणि ती प्रणाली त्या पद्धतीने असते, त्या पद्धतीने ती मला अडॉप्ट करायला लागते. आणि ती केली की मी काय आहे, आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करू शकतो. म्हणून युक्ती शब्दाचे अर्थ दोन, एक उदाहरण देऊन आणि एक प्रणाली सांगून, आत्मानात्म विचाराची प्रणाली, असाही त्याचा विचार. प्रणाली प्रक्रिया, प्रणाली प्रक्रिया, सिस्टीम, इट्स अ सिस्टीम, नो द सिस्टीम. अगदी सोपं मी युक्तीसाठी म्हटलं तर ते बरोबर आहे ते सांगतो. लहान मुलाला आपल्याला एखादी गोष्ट खायची असते तर तो खात नसतो, तर मी काय करते, ती दुधात घालते किंवा पोळीत घालते आणि ती त्याला भरवते. अशी जी युक्ती मी वापरते त्याच्या पद्धतीच्या युक्तीने हे प्रतिपादन हो, करते. प्रतिपादन तर आता त्या बसणाऱ्यांनी तसं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण अल्टिमेटली काय असतं, ते आहे तसंच असतं. म्हणजे खूप काही, म्हणजे आता तुम्ही काकांकडे गेला तर खूप काही पद्धतीने ते आत्मज्ञानाचा विचार सांगतात. उदाहरणार्थ बोगदा या परिसंवादाने सांगितला, अनेक विविधता आहे त्यांच्या सांगण्यामध्ये. पण होतं काय, त्या विविधतेत मी अडकतो. तसं नाही व्हायला पाहिजे. अंतिमतः काय मला सांगितलं ते मला कळून घेण्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे लोक म्हणतात काय सुंदर उदाहरण दिलं, पण ते काय सुंदर सिद्धांत सांगितला असं नाही कधी मी ऐकलं. असं का होतं, तर मी पुन्हा काय भुलला वरलिया रंगा तसं होऊन जात. आता ते का असं करतायत, तर हे बोरिंग होऊ नये म्हणून करतात. वास्तवात परमार्थात एकच सांगायचंय, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्यज्ञान. आणि ते जर का मी पारंपरिक पद्धतीने सांगायला गेलो की मग काय होऊन जातं, लोक म्हणतात बोर होतं. पण ते बोरपणा होऊ नये म्हणून हे पारंपरिक पद्धत सोडून जरा थोडं आधुनिकतेचा आविष्कार देऊन सांगितलं जातं. पण याचा अर्थ असा नाही की मूळ सिद्धांताला कुठे बगल दिलेली आहे किंवा जीवब्रह्मैक्य ज्ञानाला कुठेतरी इकडं तिकडं केलंय, तसा विचार नाही. तो तिथे आपल्याला फिरून कथेकऱ्याची कथा कुठे आली पाहिजे, मूळ पदावर आलीच पाहिजे. त्याचा विचारच आहे. वाचा पुढे. असं युक्त काकांकडे हा,
अशा युक्त्या म्हटलं काकांकडे खूप आहेत, पण माणसं तिथे त्या याच्यात अडकतात. म्हणजे कारण मनाचा जो धर्म आहे तो रमणे आणि रंगणे हा. आहे. तर तो रमणे आणि रंगणे हा धर्म तो परमार्थातही वापरायचा प्रयत्न करतो. हा. म्हणून साधक दृष्टांतामध्ये रमतो आणि रमतो, पण आणि सिद्धांतापर्यंत पोहोचत नाही. कारण मन त्याच्यामध्ये आनंदी होऊन जातं. अरे वा किती छान दृष्टांत दिला, अरे वा किती छान पद्धतीने समजून सांगितलं, पण नेमकं काय सांगितलं, कशासाठी सांगितलं, हे मन आपल्याला भुलवून टाकतं. कारण त्याचा धर्मावर ते जातं. म्हणून तर मग ज्ञानदेवांना हरिपाठात लिहावं लागलं ना, मंथुनी नवनीता तैसे गे अनंत वाया व्यर्थ कथा सांडीमावर. म्हणून कथेचा विचार काय करायचा, सार रूपाने करायचं. कशासाठी मला कथा सांगितली, कथा एक वेळ विसरली गेली तरी चालेल, पण त्या कथेमागचं तत्वज्ञान माझ्या अंतःकरणात पक्क पाहिजे. नेहमी तिथे माझी गल्लत होते, कथा लक्षात राहते आणि निघून जातो. कशासाठी बाबा सांगितलं, तो म्हणतो तेवढंच राहिलं, मग रामकृष्ण हरी, तो बुडाला, असं होऊन जातं. पुढे जीवब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेदविरुद्ध आहे. हा, महत्वाचं काय आहे की जीवब्रह्माचा अभेद सिद्ध करणे हे वेदवाक्य आहे. बरोबर आहे की नाही, की तुझे वियोगे जीवत्व आले असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याचं कारणच आहे की तो वियोग झाला, जीव आणि ब्रह्म यांचा वियोग झाला, आणि वियोग झाल्याबरोबर काय झालं, मी आनंदाचा ठेवा आहे हे मी विसरून गेलो. मग आता मी आनंदाचा ठेवा आहे हे जर का मला कळून घ्यायचं असेल तर मला काय प्रतिपादन केलं पाहिजे माझ्या अंतःकरणामध्ये. हा त्यातला विचार आहे. विरुद्ध प्रतिपादन असेल तर त्या प्रतिपादनामध्ये काही अर्थ नाही, हा त्यातला भाग आहे. म्हणून ते वेद विरुद्ध आहे. वेद काय म्हणतो, जीव ब्रह्मरूपच आहे असं जर वेद म्हणत असेल तर त्या विरुद्ध जे काय प्रतिपादन आहे ते मात्र काय आहे, ते काही आपल्या उपयोगाचं नाही. म्हणून अद्वैत चिंतनाशिवाय उर्वरित चिंतन काय आहे, रामकृष्ण हरी. म्हणून अद्वैत चिंतनाशिवाय बाकीचं सगळं काय आहे, त्या समर्थांनी म्हणलंय चोपड्या आहेत, तर त्या चोपड्यांमध्ये शिरायचं नाही, हे असं संत चिंतनामध्ये शिरायचं. आणि जीवब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षु हितावह नाही. कारण का तो दुःख निर्माण करतो. जीव जीवाचा अभेद सिद्ध आहे. आत्मस्वरूपाच्या सत्तेवर जीव काय आहे, ब्रह्मरूपच आहे. मग मी ब्रह्मरूप, समोरचे जीवही ब्रह्मरूप, मग काय आहे, कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे मला माझ्या जर का ईश्वराची पूजा करायची असली, पण ईश्वर सुद्धा काय आहे, माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो ब्रह्मरूपच आहे. केवळ त्या जगाच्या निर्मितीसाठी त्याला काय म्हणूया थोडं शबल केलं, वास्तवात तोही ब्रह्मरूप आहे. मग आता मी जर का त्या पूजनाच्या निमित्ताने मी जर का आनंदाकडे जात असेल तर मत्सर न करणं हे त्याची पूजा करण्यासारखं. नेहमी एक लक्षात ठेवायचं, द्वेष मोह मत्सर नसेल तर त्याची काय आहे, पूजा आहे. मग भेदनिश्चयामध्ये काय आहे, जीव जीवाच्या भेदामध्ये मला माझ्या आनंदापासून दूर जाणं आहे. आणि मला माझ्या आनंदाकडे जायचं असेल तर प्रत्येक जीवामध्ये मी काय पाहावं, नारायणाचे विश्वी, त्याची पूजा करीत जावी. आता मग प्रत्येक जीवामध्ये जर का नारायण आहे तर त्याची पूजा करायची असेल तर ॲटलिस्ट त्याच्याशी मी नीट बोलायला काय हरकत आहे. जाऊ दे मी त्याच्या उपयोगी पडत नाही वगैरे ह्या गोष्टी जाऊ दे, लांब आहेत, पण निदान ॲटलिस्ट मी त्याच्याशी नीट बोलायला काय हरकत आहे, म्हणजे आनंदाने बोलायला काय हरकत आहे. असे सगळे विचार आहेत, ते कळायचे, कळून घ्यायचे असतील तर भेदनिश्चय हा काही मुमुक्षुस हितावह नाही. कारण सगळी वाक्य काय करतायत, जीव आणि ब्रह्म यांचा अभेदच प्रतिपादन करतायत. म्हणून प्रत्येक जीव काय आहे, ब्रह्मरूपच आहे. म्हणून त्यांच्यामध्ये काय आहे, जीव जीवाचा भेद पाहण्यात काही अर्थ नाही. कारण तो माझ्या तत्व चिंतनास आणि पुन्हा मला आनंदरूप होण्यास अडथळा ठरतो. म्हणून तो निश्चय हितावह नाही. तो स्वभावता आहे तर तोच तर दोष दूर मला दूर करायचा आहे. हा, त्यालाच दूर करायचंय. हो, पण देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. मग ते भजन कशाच्या पद्धतीने चाललंय, हा त्यातला भाग आहे. ते भजन काय आहे, मला सुख पाहिजे हे भजन आहे त्याचं. या अर्थाने झाले असती केवळ माझ्या ठाई परी, ज्ञानेविण नाचले बुद्धिभेदासी आले, मज एकासी कल्पिले अनेकत्वे. आता प्रॉब्लेम तिथं आहे की ज्ञानेविण नाचले, ज्ञानरूपता नाही का नाही, तर हा जो स्वभावता असलेला बुद्धी आहे, म्हणजे जो भेद आहे तो सत्य वाटणं हा दोष आहे. आता तो कल्पित आहे असं जर का असेल तर ठीक आहे,
पण बुद्धिभेदाचे आले मज एकासी कल्पिले अनेकत्व. त्यामुळे माझा खरा जो विचार आहे आनंदाकडे जाण्याचा तो निघून जातो. स्वभावतः मनुष्य सुखरूपच आहे. स्वभाव तर चिद्रूपच आहे, पण पुन्हा अज्ञानामुळे तो स्वतःला देह समजतो, कर्ता समजतो. स्वभावतःच आहे, त्याचा भ्रम आहे असं मला. नाही. स्वभावतःच आहे ते बरोबर ना? नाही, स्वभावतः आहे म्हणजे काय, त्याचा जन्माला आला म्हणजे काय झाला, त्याचा जन्म भेदातनच झालाय. वेद सत्यत्व वासना सत्यत्व आहे, त्यातून निर्माण झाला. पण असं राहावं अशी काही अपेक्षा नाही. शास्त्राची अपेक्षा काय आहे, आनंदाकडे जायचं असेल तर भेद हा काय आहे, आपल्याला दुःखाच हेतू आहे. तर मी एखाद्याचा द्वेष केला तर मला काय आहे, मला दुःख होतं. वास्तवात खरं मलाच दुःख होतं. मी त्याचं वाईट व्हावं असं म्हणतो. या सगळ्यामध्ये माझाच पुन्हा प्रॉब्लेम तयार होतो, माझीच. हा, त्या अर्थाने तर तसं नाही चालणार. त्यातून मला बाहेर पडायचं. म्हणून इथं हितावह नाही असं म्हटलेलं आहे. पुढं जीवब्रह्माचा भेदनिश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे, परंतु त्या भेदनिश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणाचाही नाही. हा, हे लक्षात आलं का आता? मोक्षाचा अनुभव कोणाचाही नाही म्हणजे आनंदाचा अनुभव. मोक्ष या शब्दाचा अर्थ आनंदाचा. मग मी भेद केला आणि मग भेद करून मी पुन्हा प्रत्येकामध्ये भेददृष्टीने पाहिलं तर मला आनंद कुठे मिळतो? पण आनंद कुठे आहे? अभेदामध्ये आहे. म्हणजे तोही एक जीव आहे, तोही आनंदाचा ठेवा आहे. मग अशा रीतीने कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, मग मी त्याचा द्वेष मोह मत्सर करणार नाही. मग हरीची दासा हरी दाही दिशा, अशा पद्धतीने मग तो भेदनिश्चय आपल्याला दूर करता येतो. आणि मग माझ्या आनंदाकडे मी जाण्याची एक भूमिका माझ्या अंतःकरणात तयार करू शकतो. हा त्यातला भाग आहे. म्हणून विषय काय आहे आपला? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्यच. कारण पुन्हा जीवाचं काय म्हणणं आहे की बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. मग भेदनिश्चय कशामुळे तयार झाला? ते अंतःकरण सत्यत्व दृष्टीमुळे निश्चय झाला. मग आता त्याच अंतःकरण वृत्तीला मी समजावून सांगायचं की मी कोण आहे? मी आनंदाचा ठेवा आहे. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळे कसे आहेत? अभेद रूपच आहे. ईश्वर दृष्टीने पाहिलं तर त्याने हे जग निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला. म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात तो आहे. मग तो आहे तर मी त्याचा द्वेष केला तर मी कोणाचा द्वेष केला, या भूमिका तयार होतात. आणि तिथे माझ्या आनंदाची स्थिती अशांत होते. तर ती नाही व्हायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत माझं पुन्हा समाधान ते पाहिलंच पाहिजे. मग समाधानात आनंद आहे. म्हणून भेद निश्चयातनं मोक्ष प्राप्त झाला असं कुठेही सिद्ध होण्याची व्यवस्था नाही. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुस अपेक्षित नाही. विचारसागरनी सांगितलंय, स्पष्ट सांगितलंय, हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हे विचारसागरला मान्यता असलेलं आहे. आता ती मरणोत्तर मोक्ष म्हणजे क्रममुक्ती. आता क्रममुक्ती हा काही विचार नाहीये विचारसागरचा. विचारसागरचं म्हणणं आहे कारणासह दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे त्याचं हेडिंगच आहे पहिल्यापासून. आणि ते असेल तर मग मरणोत्तर मोक्ष हा काही विचारसागर काही सांगणारं नाही, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत आणि या ग्रंथात मुमुक्षुला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. हा, म्हणजे तत्प्रतिपादक म्हणजे मरणोत्तर मोक्षाची संकल्पना मांडणारे जे काय तत्प्रतिपादक ग्रंथ आहेत ते काय आहेत? निष्फल आहेत. तुम्ही जर का विवेक सिंधू पाहिला तर त्या स्वर्ग कोणी पाहिला असं त्यांनी म्हटलंय. कशावरून स्वर्ग आहे इतकं, म्हणजे आता ते मुकुंदराज म्हणतात, मी नाही म्हणत आहे. ती संतपदाची व्यक्ती, ती स्वर्ग नाकारते, मग बाकी सगळंच नाकारते. बाकी सगळं नाकारलं तर ती मरणोत्तर मोक्षाची सुद्धा संकल्पना नाकारते. इतकं म्हणजे काय म्हणूया पक्क्या भूमिकेत ते आहेत. बस तीव्रतेने ते मांडतायत की जीव ब्रह्मैक्य ज्ञान हेची देही हेची डोळा सायुज्य मुक्तीचा विचार मांडतायत. सलोकता समीपता स्वरूपता या 3 मुक्ती आहेत. पण ते म्हणतात अल्सोरॅन मधल्या विचार आहेत. पण खरं काय आहे? मग ते एक ओवी लिहिली समर्थांनी, विषय मिटवला. आणि संपूर्ण दासबोधात काय लिहिलं? सायुज्य मुक्तीचाच विचार मांडला. म्हणून हा विचार आपल्याला करणी आहे. आणि विचारसागर काय करतो? याच जन्मात हेची देही हेची डोळा, याच जन्मात माझा मोक्ष सिद्ध झाला पाहिजे अशी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी करतो. म्हणून विषय आहे. म्हणून विषय काय आहे? एकच आहे. मग इथं बसायचं असेल तर काही चॉईस आहे का? इथं चॉईसलेस आहे आपण. विचारसागर पुढे काय आहे? माझ्या चॉईसला कुठेही काय नाही,
संमती नाही. एकच विषय आहे या ग्रंथाचा, जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादित करणे. यापेक्षा इथे काहीही मिळणार नाही. कोणाची परिस्थिती सुधारणार नाही, काहीही मिळणार नाही. पण अंतःकरणाची परिस्थिती निश्चित सुधारेल आणि आनंदाला प्राप्त व्हाल, हा ॲश्युरन्स आहे या ग्रंथाच्या अभ्यासातला. मग तेवढा तरी काय करायला हरकत आहे. पुढे जे काय व्हायचं ते पांडुरंगाच्या म्हणण्याप्रमाणे घडेल. म्हणून आज आपण इथे 1.25 तास अभ्यास झालेला आहे, तर आपण इथे थांबूया. काही शंका वगैरे आहेत का यावर? क्रममुक्ती दिलेली आहे त्याचा विचार. पण ते काय म्हणतात की वाईटातलं चांगलं, परत परत जन्माला येण्यापेक्षा. मग आता काय शेवटी काय आहे की आता म्हणूया की उदाहरणार्थ, म्हणजे मी हा काकांशी बोललेला विषय खरं जाहीर बोलावा का नाही बोलावा असं मला म्हणजे वाटतं, पण आता बोलायची वेळच आणली आहे तर बोलावं. की मी काकांना म्हणालो की आपल्या संप्रदायामध्ये बहुसंख्य लोक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, हे खरं आहे. पण काय आहे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने करत नाहीत. पण एक मात्र निश्चित गोष्ट आहे की तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, पण प्रत्येक जो तुमचा अनुग्रहित आहे, म्हणजे माझा गुरुबंधू भगिनी आहे, ते मात्र मनाने निर्मळ आहेत. मी म्हणलं म्हणजे त्यांची निष्कामता आहे, त्यांचं वागणं सोज्वळ आहे, ह्या सगळं आहे. मग हे निदान जीवनमुक्त नाही झाले तरी, मुख्य मुद्दा काय, अभ्यास केला तर जीवनमुक्त निश्चित होणार आहे, तर निदान क्रममुक्त तरी होतील. म्हटलं काय वाईट आहे, म्हटलं काका, की परत जन्माला येण्यापेक्षा क्रममुक्ती काय वाईट आहे. पण आता तो विचार इथे मानायला तयार नाहीयेत ना विचारसागरवाले. ते म्हणतात ह्याची देही ह्याची डोळा. मग आता मी काय केलं पाहिजे? मी त्या सोज्वळ अंतःकरण वृत्तीचा जो प्रॉफिट आहे ना, चित्त शुद्ध आणि शांत झालंय, निष्काम कर्म पण मी करतोय, कोणाचा मी मत्सर द्वेषही करत नाहीये, मग आता थोडंसं विचारसागरकडे लक्ष दिलं पाहिजे. तो मला जीवनमुक्त या जीवनात 4 तरंग समता करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे, तर मी तो प्रॉफिट घेतला पाहिजे. हे त्याचं उत्तर आहे. सर्व काही छान आहे, पण कसं आहे, पण हा शब्द येतो पुढे. मग पण आलं की काय झालं, मग रामकृष्ण हरी. पण ते काय आहे, जीवनमुक्तीचं वैभव, ह्याची देही ह्याची डोळा, मी आनंदात आहे, तर तो काही तिथं होऊ शकत नाही. किंवा ईशावास्यमध्ये क्रममुक्तीचा विचार आहे, तो कसा आहे की आता माझ्याच्यानी काही जमत नाहीये, हे सूर्यदेवा तू आता काय कर, माझ्यावर कृपा कर. मग कृपा कर म्हटलं की आलं पुन्हा दुसऱ्याच्या स्वाधीन झालं. इथे काय आहे, इथे खणखणीत नाणं आहे, स्वतंत्र, खणखणीत नाणं आहे. देवाला तो स्वाधीन आहे, म्हणजे तो तिथे काय आहे, अगदी नम्र आहे, पण तरी सुद्धा काय आहे, खणखणीत आहे. हा त्यातला भाग आहे. कारण का तो सहजच स्वतःच्या आनंदाशी एकरूप झालाय. म्हणून तर ते काय झाले, याज्ञवल्क ऋषी गायी घेऊन जाऊ शकले ना, जनक राजाने ठेवलेले. या सगळ्या पहिल्या आपल्या तिकडे आश्रमात जाऊन दावणीला बांधा, जनक राजाचं समाधान मी करतो, असं म्हणाले याज्ञवल्क. पक्का ब्रह्मज्ञान झालेलं आहे हे त्यांना पक्क माहिती होतं. सांगण्याचा विषय नाहीये, पण ताकद येते आनंदाची, असा तो भाग आहे. प्रयत्नाने अगदी सहज. थांबायचं इथे, करू बंद.